करते. सर्वप्रथम देवारी सरांना नमस्कार करते, त्यांचं मनापासून स्वागत करते. कुबल मॅडमना नमस्कार करते. वर्गात सगळे निवडक विद्यार्थी ज्यांची वर्णी या क्लासला लागलेली आहे, असे दळवी सर, शिंदे सर, रंजना मॅडम, तृप्ती कुलकर्णी, सरोज शिंदे, कवठेकर मॅडम, सगळे कुलकर्णी, सगळ्यांचं स्वागत करते. आणि मला एक इथे खूप चांगलं सर उद्या गुजरातमध्ये सर्वतोभद्र या विषयाची मुहूर्तमेढ करणार आहे. मुहूर्तमेढ मी अशासाठी म्हणते की विषय सगळे शिकवत असतात, पण वेळ, काळ आणि त्यातलं बारकाईने विद्यार्थ्यांपर्यंत ती विद्या पोचावी ही तळमळ, या तळमळीने जो कोणी शिकवतो ते ज्ञान हे तळागाळापर्यंत जाऊन पोचत असतं. आता आपल्याकडे सुद्धा आकाशिक विद्या शिकवताना निवडक विद्यार्थी असू दे, पण आपण विद्यार्थ्यांनी सुद्धा किती प्रयत्न केले पाहिजेत, कसे प्रयत्न केले पाहिजेत, किती काळ केले पाहिजेत, कारण ही विद्याच मुळी, आकाशिक विद्याच मुळी चॅलेंजिंग आहे. आणि हे चॅलेंज सरांनी स्वीकारून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचवून त्यांच्याकडून जास्तीत जास्त ते करून घेणं, हे आव्हान त्यांनी घेतलंय. तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी पण त्यानुसार मेडिटेशन करून सगळ्या पूजेच्या किंवा प्रोसिजर पाळून आपण तिथपर्यंत पोचणं हे गरजेचं आहे. विशेषतः प्रत्येक प्रयत्नामध्ये सातत्य असणं हे गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण सरांकडून शिकत असतो. आता अधिक वेळ न घेता मी सरांना, आजचं हे सर असं म्हणालेत की टॅरोटॅचं आपलं शेवटचं लेक्चर आहे, तर या लेक्चरना त्यांनी सुरुवात करावी आणि यासाठी मी त्यांना विनंती करते आणि धन्यवाद देते. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. सगळे आदरणीय आपले, त्यामध्ये दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज आपण आकाशिकच्या टेरोचा हे शेवटचं व्याख्यान आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन त्या ठिकाणी आपल्याला दुसरं हे शिकायचं आहे. तर ते म्हणजे काय, तर राहिलेली काही चित्र आहेत तर ती शिकायची आहेत. दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये एक पेंडिंग आहे ते स्वर आणि व्यंजनाचं, तर ते मुद्दाम मी बाकी ठेवलेलं आहे आणि त्याला सगळ्यांनी उपस्थित राहावं याकरता म्हणून ते शिल्लक आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. मॅडमना विनंती करतो, मॅडम तुम्ही कार्ड लावा. पहिलं कार्ड जे आहे तर ह्यावेळेला तिथे आपण बघितलं तर फोर्स अँड फोर्सेसचा जो भाग आहे तो त्याचा आपण विचार करणार आहोत. लावलंय सर, द किंग ऑफ फोर्सेस. बघा सगळ्यांना दिसतंय का बघा? हो मॅडम, दिसतंय मॅडम, दिसतंय मॅडम. ठीक आहे, थँक्यू. असं आहे की इथे किंग ऑफ फोर्सेसचा जो भाग आहे, फोर्सेस म्हणजे त्याच्याकडे भरपूर काही गोष्टींची ताकद आहे. दुसरी गोष्ट, आकाशामध्ये आपण जर बघितलं एक वेगळ्या तऱ्हेची आकृती आहे आणि तो एक प्रकाशमान असा एक भाग आहे. इथे एक जनावर आहे, त्याच्या खाली दुसरं जनावर आहे, तिसरं पण जनावर आहे. आणि हा किंग ऑफ फोर्समध्ये त्याने ती सगळे ज्याला आपण म्हणतो आवश्यकता असणारी जी काही गोष्ट आहे तर ती तिथे त्यांनी त्याच्यामध्ये सोबत घेतलेली आहे. मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तिथे कशा रीतीने ज्याला आपण म्हणतो की फोर्स कसा तयार होईल, तर फोर्स असा तयार होतो की आपल्यासोबत म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये लोक कधी कधी जी रानटी जनावरं असतात त्यांना सोबत घेऊन तिथे जंगलात जायचे. तर अशा वेळेला इथे पाणीसुद्धा आहे. आकाशामध्ये सुद्धा एक आकाशिक तत्व जे आहे
तर त्याच्यातून प्रकाश आणि एक वेगळ्या तऱ्हेचा त्या ठिकाणी आकार दिसतोय. तो थोडंसं एक विक्षिप्त हे आहे आणि त्याच्यातून एक दुसरं एक सांबरासारखं हे आहे की ज्याला आपण म्हणतो की ते एक जनावर आहे. तिचा एक कोल्ह्यासारखा भाग दिसतोय आणि एक खाली ससा आहे का आणखी दुसरं काहीतरी प्राणी आहे तो. मग अशा तऱ्हेने जातक हा जो आहे आपल्याकडे आल्यानंतर त्याला आपल्याला काय सांगायचं आहे की निश्चितच तू राजा आहेस, काही हरकत नाही, तुझ्याकडे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत आणि शक्तिमान आहेस तू. आणि ही प्राण्यांची शक्ती आहे, दुसरी गोष्ट आकाशातली पण शक्ती आहे. तर आकाशातली जी देवता आहे ती सुद्धा तुझ्या पाठीमागे आहे. म्हणजे बघा पाठमोर आहे ना तो, आणि तो एका ठिकाणी पाहत आहे. इथे एक ओढा वाहतोय आणि त्या ठिकाणी तो थांबलेला आहे आणि दुसरीकडे त्याची नजर आहे, दृष्टी आहे. आणि आकाशामध्ये एक देवता आहे, ती आकाशिक देवता आहे, ती त्याला संरक्षण करीत आहे मागून. म्हणजे हे कार्ड आल्यानंतर तुम्ही जातकाला असं सांगू शकता की तुला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी तुला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळेल. तुझ्यासोबत एक शक्ती आहे, ताकद आहे आणि दैवी शक्तीसुद्धा आहे. आणि ती जनावरांची जी शक्ती आहे ती सुद्धा तुला उपयोगी पडणार आहे असं एक कार्ड सांगतं. पण जातकाचा कुठला प्रश्न असेल त्याच्यावरती तुम्ही त्याला सांगू शकता की निश्चित तुझ्या जीवनामध्ये सगळी कामं जी आहे ती ताकदीच्या अनुसारच तुला ती प्राप्त करावी लागतील, श्रम करावे लागतील. पैसा खर्च नाही करणं पण श्रम करावं लागेल. आणि त्याच्यातून तुला दैवी शक्तीसुद्धा प्राप्त झालेली आहे, त्यांची कृपा आहे दैवी शक्तीची. म्हणजे हे कार्ड पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्याकरता तुला अधिकारपद जे मिळवायचं आहे ते मिळेल. कुठल्याही क्षेत्राशी, जसं उच्च शिक्षण हा एक अधिकार आहे, नोकरीमध्ये उच्च दर्जा एक अधिकार आहे, एखाद्या राजकारणामध्ये उच्च दर्जा हा एक अधिकार आहे. म्हणजे हे कार्ड जे आहे हे राजाचं कार्ड आहे. मग त्या ह्याच्यातून त्या राजाचा अंमल या ठिकाणी निश्चितच त्या जातकाला प्राप्त होईल आणि त्याचं यश त्याला चांगल्यापैकी मिळेल. सगळी कामं जी आहेत, पण त्याच्यासाठी वेळ आणि शक्ती ही निश्चित खर्च करावी लागेल. ती शक्ती खर्च करताना तुझ्याकडे त्या देवतेचा, जी आकाशिक देवता आहे, त्याचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यांची कृपा आहे. ओके, गॉट इट? होय सर. हो सर सर. वरती एक कसा तरी पक्षी पण दिसतोय नाही, उजव्या पक्षी साईडला. नाही तो. मग त्या ठिकाणी आपण बघितलं तर ती एक देवता आहे, असा तो पक्षाचा भाग दाखवलेला आहे. आणि अच्छा, हां, आणि ते जसं आपला होड, एंजलचे पंख असतात तशा प्रकारचं असं म्हणू शकतो का? हा फोर्स हा आहे ते, फोर्स हा आहे. हा ओके. असा होड पण सरांचा दिसतो आवाज क्लिअर त्याच्यामध्ये. येतोय का सगळ्यांना? हो सरांचा हो. येतोय येतोय तृप्ती येतोय. नाही, मॅडम बोलतात त्यांचा मोठा येतोय पण सरांचा जरा बारीक येतोय आवाज मला. नाही नाही, असं नसतं. नाही नाही, येतोय, व्यवस्थित नाही येतोय. येतोय, अच्छा आम्हाला अच्छा. येतोय व्यवस्थित. कारण येतोय आता येतोय. कुलकर्णी मॅडम बोलतात त्यांचा चांगला मोठा येतोय पण सरांचा एकदम बारीक येतोय, म्हणून मी म्हटलं माझाच काय प्रॉब्लेम आहे की आता काय म्हणून. आता बघा, नाही सर, अजूनही तुमचा आवाज असा बारीक येतोय, म्हणजे आता आता माहिती बघा. नाही. हा इतर ठीक आहे सर, बोलतात ना येतोय सर, येतोय सर. त्यावेळेस जास्त आवाज येतो. आणि सर तुम्ही बोलायला लागल्यावर थोडं मला पण जाणवते थोडस हा, आवाज थोडं येत बारीक येतोय ना, हा, पण असं हे लांबून माणसं बोलल्यासारखं. बोलायला लागले की जास्त म्हणजे नाही नाही, बरोबर आहे. आता हा, बघा, आता आता आला, आता असंच आता आला राहा सर. आता तुम्ही बोलताय तेव्हा चांगला येतोय, पण जेव्हा कार्डाबद्दल बोलत होता तेव्हा बारीक येत होता सर. बर. आला आता आला. हं. आता हे आणि सर असं तो प्राणी जो आहे तो काळवीट म्हणतात तसं हां, त्या प्राण्याला होते. हा येस येस. तर हो तसं हे फोर्सचं कार्ड आहे आणि पॉझिटिव्ह कार्ड आहे. म्हणजे शक्ती बर वापरावी लागेल एवढं नक्की. बर कळलं? ठीक, ओके. हो सर आलं लक्षात. आता नेक्स्ट कार्ड जे आहे ते क्वीन ऑफ फोर्स कार्ड आहे. एक राणी आहे मॅडम, बघा. आता हे क्वीन ऑफ फोर्सचं जे कार्ड आहे, हे कार्ड आपल्याला काय दर्शवतं? तर त्या ठिकाणी एका ठिकाणी सूर्य आहे, एका ठिकाणी चंद्र आहे. आणि ही जी राणी आहे ही पाण्यामध्ये उभी आहे आणि एका बाजूला सूर्यप्रकाश आहे, एका बाजूला चंद्राचं चांदणं आहे. आणि एनर्जी संपूर्ण त्याची जी काही आहे त्या आकाशातून ती मिळवत आहे.
आणि त्या ठिकाणी बघितलं आपण तर सूर्य आणि चंद्र हे दोन्ही मागच्या बाजूने तिला प्रकाश देत आहे. ह्याचा अर्थ की त्या ठिकाणी जेव्हा ती काही प्रवास करत असेल किंवा ती काही अपेक्षा करत असेल तर तिने दोन्ही हात जे आहेत ते असे त्या ठिकाणी लांब केलेले आहेत आणि त्याच्यातून ती एनर्जी स्वीकारत आहे. लक्षात घ्या, एनर्जी स्वीकारत आहे. तर युनिव्हर्सल एनर्जीचा असा नियम आहे की त्या ठिकाणी जातक हा निश्चितच त्या आपल्या तळव्यामध्ये परमेश्वराने एवढी शक्ती दिली आणि ती शक्ती जर आपण वापरली, जसं की आपल्याला एखादा ताप आला तर एखाद्या व्यक्तीला ताप आला तर आपण त्या हाताने स्पर्शाने चेक करतो, म्हणजे तो एक सेन्स आहे. मग तशा प्रकारे ती एनर्जी मिळवते. अत्यंत पॉझिटिव्ह कार्ड आहे. त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तर जलामध्ये उभी आहे, शेजारी डोंगर आहेत, त्याच्या बाजूला सूर्य आणि चंद्र ह्या दोघांचाही एकत्रित त्या ठिकाणी प्रकाश ऊर्जा ही त्या व्यक्तीला प्राप्त होत आहे आणि ती अतिशय आनंदी आणि तटस्थ आहे. मग आपण असं काय सांगू याच्यामध्ये की त्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं सांगायचं आहे, तुमचा सगळा प्रश्न जो आहे तो सुटू शकेल. तुम्हाला सूर्य आणि चंद्र ह्याची उपासना करणं, जातकाने विचारलेला प्रत्येक प्रश्नावरती त्याला निश्चितच यश मिळेल आणि ती त्याच्यामध्ये कामयाबी त्यापर्यंत पोहोचू शकेल असं आपण त्यांना सांगायचं आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी जातक जो आहे तो संपूर्णपणे यदाकदाचित एखाद्या स्त्रीची, पत्नीची, बहिणीची मदत घेतली, जोडीदार घेतला तर त्याच्याने तिला किंवा त्याला अतिशय चांगल्यापैकी यश मिळू शकेल. पण एनर्जी मिळवणं हे मुख्य काम आहे, कार्य आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये होणारा जो काही प्रवास आहे तो निश्चितच पॉझिटिव्ह असेल आणि त्यातून त्या व्यक्तीला यश मिळेल. ओके, काही प्रश्न आहे? तर म्हणजे तिने एका हातामध्ये सूर्याला आणि एका हातामध्ये चंद्राला असं त्यांच्या हो दोघांची एनर्जी घेतलीये. हो म्हणजे एकाच वेळेला ऊर्जा पण आणि चंद्राची शीतलता पण असं दोन्हीचा बॅलन्स केलंय असं हो हो. तुम्ही म्हणजे जेव्हा तुमच्या रेकीमध्ये आयुष्यामध्ये पण असं सुरू तुम्हाला करायला पाहिजे असा अर्थ होतो का त्याचा? नाही, आयुष्यामध्ये नाही, तुम्हाला एनर्जी मिळवण्यासाठी तुम्हाला हा प्रयोग करावा लागेल. आणि अच्छा, आपण जे काही पहिल्यापासून शिकत आलेलो आहोत तर ते हे जे शास्त्र आहे पूर्णपणे आकाशिक आहे. म्हणजे आकाशातून निघणारं युनिव्हर्सल जी पॉवर आहे ती पॉवर आपल्याकडे शरीरामध्ये समाविष्ट करून नंतर त्याचा वापर करायचा आहे. कळलं? हो सर. हो सर, हो. ओके सर. असं आहे. थँक्यू. थँक्यू. सर, आपण असं पण म्हणू शकतो का की तुम्ही सूर्योपासना वाढवा, म्हणजे तुमचं मन सूर्य आणि सुद्धा चंद्र, एक सूर्य आणि म्हणजे चंद्र, दोघांची सूर्य उपासना चंद्र वाढवा हे म्हणजे मुख्य तारे आहेत हा आणि त्याची उपासना केल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला यश चांगल्यापैकी मिळेल. यश मिळेल. ओके, थर्ड कार्ड जे आहे ते फील्ड, आकाशिक फील्ड आहे ना मॅडम? काय काय हो, द काय? आकाशिक फील्ड. द आकाशिक फील्ड, वन ऑफ फोर्सेस. येस. आता हे वन ऑफ फोर्सेसचं जे कार्ड आहे यामध्ये तुम्हाला बघा लख प्रकाश आहे आणि आकाशिकमध्ये ज्याला आपण म्हणतो की स्काय एनर्जी जी आहे, युनिव्हर्सल एनर्जी, स्काय एनर्जी, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे वलय आहे ते वलय अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि ह्या वलयातून तुम्ही तुमचं कार्य निश्चित साकार करू शकता. त्याच्यातून तुम्हाला एनर्जी प्राप्त करू शकता आणि त्यातून तुम्ही मार्ग तुमचा निवडू शकता, प्रवास करू शकता आणि अत्यंत चांगलं वातावरण आहे त्याच्यातून. आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट जर हवी असेल तर तुम्ही त्याचा प्रयोग करू शकता. हा अर्धा भाग डोंगराळ आहे आणि त्याच्यातून ती एनर्जी आपल्याला दिसत आहे. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे त्या एनर्जीचा लाभ मिळणार आणि हे कार्ड असं सांगतं की जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच अतिशय चांगल्या गोष्टी घडतीनं. फील्ड म्हणजे शेत, ज्याला आपण म्हणतो वातावरण, शेत, जमीन. फील्ड म्हणजे जमीन.
फील्ड म्हणजे जिथे आपण एखादी गोष्ट कार्य करतो त्याला फील्ड म्हटलेलं आहे. व्हॉट इज युअर फील्ड? इंजिनिअरिंग. व्हॉट इज युअर फील्ड? पोलीस. व्हॉट इज युअर फील्ड? ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉलॉजर. इट इज कॉल्ड द फील्ड. अंडरस्टूड? चित्र. हो सर. कसं आहे? नमस्कार सर. नमस्ते. या कार्ड मध्ये म्हणजे आता शेती पण म्हणजे खाली सगळी ग्रीनरी आहे आणि वरती जो प्रकाश आहे तो हिरव्या रंगाचा आहे. तर आपण हो असं म्हणजे बुधाच्या अखत्यारीत येतं किंवा बुधाची उपासना असं काही बुधाची म्हणू शकतो एनर्जी. का? हो हो, बुधाची एनर्जी. दुसरी गोष्ट की हे अतिशय चांगलं वातावरण आहे, म्हणजे तुमचं काम हे सफल होणार आहे. आणि आकाशिक फील्ड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आकाशिक ज्याला रचना म्हणून किंवा एखादं कार्य म्हणून, तर नंबर ऑफ फील्ड यू कॅन जॉईन. जसं IT फील्ड हो आहे, सर. हो. मेडिकल फील्ड आहे, तसं हे कार्ड तुम्हाला अनेक व्यवसायामध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला कार्यरत राहण्याची संधी उपलब्ध करून देईल. पॉझिटिव्ह. उपलब्धता. हो सर. थँक्यू सर. म्हणजे सर आपण असं पण म्हणू शकतो ना की हां. दैवी मदत पण मिळेल आणि हो नवीन हो. नवीन संधी पण उपलब्ध येस होतील, कारण येस. टोटली हे कार्ड पॉझिटिव्हच आहे ना. म्हणजे वैश्विक ऊर्जाच हो. पूर्ण आहे ना आकाशिक फील्ड म्हणजे असं ब्रह्मांडीय. आहे की याच्यामध्ये आपल्याकडे आलेली व्यक्ती मॅडम हा. कुठल्याही पेशाची असो, कुठल्याही येस. कार्यामध्ये काम करत असो, त्याचं क्षेत्र कोणतंही असेल हा. तरी सुद्धा त्या ठिकाणी तो निश्चित यशस्वी होणार आहे. हो. त्याने त्या कार्डाची निवड केल्यानंतर त्याच्याकडे वैश्विक किरण याची एनर्जी आहे. आणि वैश्विक किरण हे जे आहे ना, आपल्याला ज्योतिषमध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, पण वैश्विक किरणाबद्दलची कोणी काही चर्चा करत नाही. आपण जगतच आहोत वैश्विक किरणामध्ये. होय होय. आणि वैश्विक किरण जर नसेल तर काय होईल, असं आहे. म्हणजे परमेश्वराने जी सृष्टी बनवली त्यावेळेला पूर्णपणे योजनाबद्ध आहे. सूर्य दिले, चंद्र दिला, ऋतू दिले, पाणी दिलं, हवा दिली, ऑक्सिजन दिला. कळलं का? हवा आणि ऑक्सिजनमध्ये फरक आहे. प्राणवायू दिला. हां, कारण का की प्रत्येक हवेमध्ये प्राणवायू असतो असं नाही. नाही. म्हणजे जातकाचा कुठलाही प्रश्न असेल तरी हे कार्ड टोटली हो. पॉझिटिव्हच आहे. तुम्हाला सांगतो ना की प्राणवायू हा 27% उपलब्ध असतो. हे मी 1972 साली शिकलो. म्हणजे विषयाची आवड असल्यामुळे प्राणवायू किती आहे हे तुम्हाला माहितीच नव्हतं. असं आहे. येस सर. बरं. लावू आता पुढचं की कोणाला हां. काय विचारायचंय? विलिओ हा, विलोच द विलो. 2 ऑफ फोर्सेस. हां. आता विलो हा जो भाग आहे हा सुद्धा 2 ऑफ फोर्सेस, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नैसर्गिक हा जो भाग आहे तो असा सांगतो की वरून एक पक्षी चाललेला आहे, एक झाड आहे, एक ओढा आहे, जमीन आहे. आणि त्या ठिकाणी जी काही झाडाची एनर्जी आहे ती पण पॉझिटिव्ह आहे. ते अग्नितत्वाची आहे. बाजूला जलतत्व आहे. आता अग्नितत्व म्हणजे सूर्य आला आणि बाजूला चंद्र जो आहे जलतत्वाचा आहे. पण हे सुद्धा तुमच्या इच्छा ह्या परिपूर्ण होतील. म्हणजे विल म्हणजे इच्छा, कळलं का? त्या परिपूर्ण होतील. तुमचं जे काही मनामध्ये असेल ती कार्य पूर्ण होतील. जसं आता विवाहाचा संदर्भ आला, घर घ्यायचा आला, शिक्षणाच्या बाबतीत आला, एखादी प्रश्नमालिका बनवून ठेवा की बाबा काय आहे, किंवा मग मला नोकरी मिळेल का? हो, नक्की मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मला लग्न करायचं आहे तर त्या ठिकाणी माझा विवाह होईल का? तर हो, होईल. इच्छापूर्ती ज्याला आपण म्हणतो, तर ते इच्छापूर्ती कार्ड असं ज्याला आपण नाव दिलं आहे. ॲक्च्युली व्हॉट इज द मिनिंग ऑफ बिलो मॅडम इन इंग्लिश? हा, विलो म्हणजे सर असं एक हे झाड बघा ना कसं त्या फांद्या अशा खूप बहरलेलं आहे. जाडजूड नाही, बहरलेलं आहे पण लवचिक, तर म्हणजे नाजूक मी फांद्या सांगू आहेत. का सर, मी बघितलं हे झाड म्हणजे तिकडे अमेरिकेत आणि कॅनडामध्ये दोन्हीकडे भरपूर आहेत ही झाडं. सर हां. ह्यांचे सगळ्या फांद्या अशा म्हणजे खालच्या बाजूला झुकलेल्या असतात. म्हणजे ते किती स्ट्रॉंग जमिनीमध्ये असतं, हा. एवढं खालच्या बाजूला झुकून सुद्धा ते अगदी असं छानपैकी उभं असतं ते ह्याच्यामध्ये.
बरोबर. म्हणजे जमिनीवरती, असं त्याचा अर्थ आहे. खूप सुंदर दिसतात ही झाडं सर. येस. म्हणजे म्हणजे त्याला फ्लेक्झिबल विलच इच्छापूर्ती म्हणतात. लवचिक बेलून लवचिकता आहे ना. इच्छापूर्ती झाड आहे ते. हा इच्छापूर्ती. म्हणजे ते खालच्या बाजूला झुकून सुद्धा म्हणजे अतिशय लवचिक येते, असं की त्याचे सगळे झुकलेलं असतं ते, म्हणजे Yeah. काय म्हणायचं त्याला पण तसं असतं ते झाड. असे फ्लेक्सिबल ताठारलेल्या फ्लेक्सिबिलिटी नसतात आहे तशा पण. तर. बरोबर. बरं, आता याच्यावरती प्रश्न विचार तुम्ही क्रिएट करा. तर सगळे प्रश्न पॉझिटिव्ह आहेत. आता एखाद्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की हे कार्ड काय सांगतं, तर हे इच्छाधारी आहे. तुम्ही जे मनात इच्छा कराल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणून आपण म्हणतो, तर तसं हे कार्ड आहे. कळलं? होय सर. हो सर. इथे पण पंचतत्व आहेतच ना, सगळे हो. दिसतात ना. येस येस. पंचतत्व आहे आणि झाड आपण म्हणतो वाकलेलं आहे, म्हणजे विनय पण दाखवतो ना त्याच्यामध्ये. बरोबर. तर असंही म्हणू शकतो ना की पंचतत्वाचा तुम्ही विनय करा किंवा त्याचा आदर करा, तर करेक्ट. तुम्हाला सगळं प्राप्त होईल. कारण हो हो. ऑलरेडी तुमच्याकडे शक्ती आलेली आहे. तर येस. तुम्ही विनयाने आणि चांगल्या मार्गाने करायला जा, तर तुम्हाला यश नक्की मिळेल. बरोबर. बरोबर. असं आहे. नेक्स्ट म्हणून एक आहे. नेक्स्ट बर्ड्स नेस्ट. The bird's nest, 3 of courses. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे काय आहे बघा. चित्र आपण बघितलं तर आतमध्ये मुलं जन्माला आलेली आहेत, पक्षी जन्माला आलेले आहेत, होय. झाड आहे आणि एक पक्षी त्या फांदीवरती उभा आहे. त्याने घरटं बनवलेलं आहे, घरटं बांधलंय. आता नेस्ट हा जो आहे, पक्षी कसं घरटं बांधतो हे त्याला माहिती आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते कशा रीतीने जीवन जगतात. तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जातकाच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ह्या प्राप्त होतील. उदाहरणार्थ घर बांधण्याचं आहे, संततीचं आहे, रक्षक आहे. त्या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये तो जातक जो आहे, म्हणजे पक्षी जो आहे तो तिथे उपस्थित आहे. म्हणजेच काय की हे कार्ड आपल्याला काय शिकवतं, तर हे कार्ड असं शिकवतं की तुमची भरभराट निश्चित आहे. आता बघितलं इथे तर 2 पिल्लं आहेत नाही का, का 3 आहेत? 3 आहेत. 3 आहेत. हा. 3 आहेत 3. हा, आणि ती त्याला खाऊ आणते बघा. हम्म. आणि वरती एक फुलपाखरू आहे आणि मोठी चिमणी जी आहे ती त्याच्या मुलांसाठी म्हणजे ती पुरवठा करत आहे. द बर्ड्स नेस्ट म्हणजे जो काही त्याची जी जन्मदाती आहे ती त्याला पुरवठा करत आहे. उदाहरणार्थ की एखादी व्यक्ती जर आपल्याकडे आली आणि ती चिंताग्रस्त असेल की माझं काय होणार, तर काही काळजी करू नको. निसर्गाने तुझ्यासाठी सगळं काही बनवलेलं आहे. कदाचित त्याच्या वरिष्ठ जे लोक असतील त्यांच्यापाशी तू माग. आणि ती किलबिल झालेली पक्षी आहेत ते, आणि ते आईची वाट बघत आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचे मुख जे आहे ते छोटंसं अन्न आहे आणि ते खाणं त्यांच्याकरता उपलब्ध आहे. म्हणजे सर्व गोष्टी ह्या जातकाच्या याच्यामध्ये निश्चितच चांगल्यापैकी प्राप्त होतील. घरकुल आहे, घर मिळेल, वरिष्ठ व्यक्ती असतील, झाडाच्या फांदीवरती घर बांधलेलं आहे म्हणजे एनर्जी आहे. पक्षी घर बांधतो तर अतिशय फार वेगळ्या तऱ्हेने बांधतो. यावेळेला कावळ्याने घर बांधलंच नाही, कारण पावसाचा हेच नव्हता, अंदाजच नव्हता, म्हणून कावळ्याने यावेळेला घर बांधलं नाही. कदाचित कावळे पुढच्या वर्षी जन्माला येतील. अजूनही पाऊस सुरू आहे सर इकडे पुण्यामध्ये, हो, तरी रोजच पाऊस आहे सर. इथे पण आहे. हो ना, रोज पाऊस आहेच आहे. सगळा धंदा पाणी खराब करून टाकणार. हो ना सर. हे नवीन जन्माला आलेले आहेत की नाही, अगदी हो. नुकतेच जन्मलेली आहेत ते, Yes, म्हणजे yes. तुमच्या घरात असं एखादं नवीन किंवा आगमन हो. होण्याची शक्यता आहे. विचारलं की हो, बाबा हो. संततीविषयी, येस. तर तुम्ही होकारार्थी तुम्ही विचार करू शकता असं सांगून. लॉजिकली तो यू कॅन. हा. लॉजिकली लॉजिक त्याच्यामध्ये वापरायलाच हवं आपल्याला. अशा तऱ्हेने हे सगळं जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला पुढे जाऊन
हे करायचंच आहे. सर आता घरटं बांधायचं म्हणजे काडी काडी जमवावी लागते, तर तुम्हाला हो आधी हो थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, हो नक्की. धनसंचय करावा लागेल असंही सुचवू शकतो का आपण? हो लॉजिक तसंच आहे. म्हणजे हा तिथे एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आत्ता सध्या डिपेंडेंट आहात, तर हा तुम्हाला कोणतरी सहाय्य करेल आणि तुमची इच्छा पूर्ती होईल. ही जी पक्षी अच्छा. तो आहे तो हो आलेला आहे त्याच्या मुलांसाठी खाद्य घेऊन, म्हणजे त्या बरोबर ठिकाणी त्याला संतुष्ट करत आहे. आणि बरोबर पक्षी आपण जर पाहिले तर प्रत्येक पक्षी ही आपल्यासाठी तिथे हे घेऊन जातं. बरोबर. कळलं का? आता एखाद्याचा लोनचा वगैरे प्रश्न असेल आणि हे आलं तर लोन मिळेल असंही सांगू शकतो हो आपण हो त्यांना. सांगू शकतो. पॉझिटिव्ह कार्ड आहे. हो नेक्स्ट हो म्हणजे घरटा आहे ना, बरोबर आहे. हो व्यवस्था आहे. हो व्यवस्था आहे. घरटा म्हणजे बरोबर. पण त्यासाठी आधी तुम्हालाही थोडंसं कष्ट घ्यावे लागतील ते सगळं जमवणं ते तर आहे. करण्यासाठी म्हणा किंवा हा पक्षासारखं म्हणजे ते काही आयते खाणारे लोक नाही आहेत. नाही येत नाही येत. कष्ट घेऊनच. हो आणि जेवढं कष्ट गरजेचं आहे तेवढंच घेतात ते. हो हो हे हो हो आपल्या त्यांची माणसांसारखं अति साचवून ठेवत नाहीत ते. काय विचारू त्यांना काही हो बुद्धीच नाही हो ती साठवणं वगैरे, हो हो खरं आहे सर. आणि आवश्यकता पण नाही. हो परमेश्वराने हो त्यांच्यासाठी सगळं काही करून ठेवलेलं आहे. होय होय रोजचं दाणं पाणी परमेश मिळालं. येस हो येस हो परमेश्वराला आपण बरोबर. ओळखलं नाही, त्याच्यामुळे आपण चिंताग्रस्त आहोत. खरं आहे सर. निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखं असतं पण आपण हो शिकत हो नाही सर. नाही शिकत. हो स्प्रिंग हा एक ऋतू आहे मॅडम. स्प्रिंग आणि हा ऑटम असं आहे. हा अटुनमेंट असं आहे. कोर्ट ऑफ फोर्सेस. मग त्या ह्याच्यामध्ये हे कार्ड बघा, पहिल्या कार्डाचं निरीक्षण करा. कार्ड काय सांगतंय कळलं? कार्ड काय सांगतंय? ट्रेनची सगळी लक्षणं दिसत आहेत. नाही, हा खूप छान शरद पैकी. ऋतूतील हा शरद ऋतू आहे. हा वसंत आणि शरद दोघं आहे. हा हा आणि त्या ऋतूमध्ये आपण बघितलं तर एखादा अतिशय चांगला ऋतू आपण जर म्हणतो तर 4 ऑफ फोर्स कार्ड असं सांगतं की तिथे सगळा ग्रोथ झालेला आहे. बघा, शेती हम्म. पूर्णपणे फुललेली आहे, अतिशय चांगला प्रकाश आहे, पाणी आहे ते, आणि पाण्यातून पण ऊर्जा जी आहे त्या ठिकाणी फुललेली आहे. म्हणजेच काय, हे जे ऋतू आहेत त्या ऋतूमध्ये तुम्हाला तुमचं कार्य सफल होईल. आणि त्याच्यामध्ये वेळेचं सांगताना शरद ऋतू जो आहे तो त्या ऋतूमध्ये तुम्हाला तिथे काम करण्याची संधी मिळू शकेल, तुमचा ग्रोथ होईल. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अशी कमतरता भासणार नाही. त्याला पानगळ असं म्हणतात. पानगळ, पानगळ नाही माहिती आहे तुम्हाला? होय माहितीये ना. शरद ऋतूमध्ये झाडाची पानं जी असतात ना कळतात. त्या गळण्याला आणि नवीन जी पालवी काय फुटते. हा पालवी फुटते नवीन हो असं सांगितलेलं आहे. तर तुमच्या जीवनामध्ये निश्चितच नवीन चांगल्यापैकी गोष्टी घडतील आणि त्यातून तुम्हाला प्रतिसाद चांगला मिळेल. कदाचित जुन्या गोष्टी तुम्ही विसरून जाल. झाडांची ऋतू जी आहे ते त्या ऋतूमध्ये सर्व पानं जी आहेत ती निघणार, झाड एकदम मोकळं होणार आणि नंतर पुन्हा ऋतू फुलवून जाणार. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्याला अतिशय चांगल्यापैकी बदल मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे तो ऋतूचा उल्लेख काय करणार की तो ऋतू आल्यानंतरच तुमच्या जीवनामध्ये नवीन पालवी येण्याची शक्यता आहे किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. पण निश्चितच तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये समान आणि ॲटम हे जे विंटर हे जे आहे सॉरी ॲटम त्याच्यामध्ये ह्या ऋतूचा उल्लेख केलेला आहे. कळलं? होय सर. तर ही मिरर इमेज आहे का? खालचा भाग जो जो आहे तो वेगळा वाटतोय आणि वरचा छान नाही, असं सगळं पाणी आहे फुलं तो, वगैरे पण. बॉर्डर आहे ना, बॉर्डर आहे ती मॅडम.
बॉर्डर दोन्ही आहे. नाही ऋतू म्हणजे दाखवलेत ना मॅडम, म्हणजे हो आधी हो पानाची गळती होऊन गेली आणि मग नंतर ते पान फुटलं आणि ते वरचं म्हणजे तुम्ही म्हणजे अच्छा केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल अशा अर्थाचं कार्ड आहे म्हणजे ते. हा. बर बर ओके म्हणजे बरेचशे वेळेला ऋतू जे आहेत हे सुद्धा कॅल्क्युलेट केलेले आहेत तिथे, कळलं का? होय आणि सर निश्चितच चांगलं कार्ड आहे. हो ओके. हो नक्कीच पॉझिटिव्ह कार्ड आहे बाताने खूप हो. छान वाटतं सर. नंतर येतं विंटर आणि समर, हे दोन विंटर. बघा, विंटर आणि समर. आता विंटर आणि समरमध्ये काय आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा बघता तर हे पूर्णपणे भरलेलं शेत आहे, कळलं का? आणि त्याचा तयार झालेलं आहे. पालवी फुटली, पान जेव्हा मोठं होतं तसंच हे जे विंटर आणि समरचा जो भाग आहे, त्या कार्डाचं नावच विंटर आणि समर आहे. ते दिसतं का खाली तुम्हाला? दिसतंय ना? हो हो सर सर, दिसतंय. हो दिसतंय हो सर, हो हो. सर. म्हणजे दोन भाग तुम्ही दिसत आहेत. तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट ही निश्चितच पुढे जाऊन चांगल्यापैकी तुम्हाला प्रतिसाद देणार आहे. आणि त्या ह्याच्यातून तुम्ही यशस्वी व्हाल, तेव्हा तुम्हाला एखादा ऋतू जो सहाय्य करतो किंवा प्रगती करतो तुमच्या जीवनामध्ये, तर काही काही वेळेला आपला जन्म कुठल्या वेळेला होतो म्हणजे त्या ज्योतिषमध्ये, तर त्याच्या समोरचा जो ऋतू असतो ना, उदाहरणार्थ की बघा, आता तुम्ही बघितलं तर कधी कधी काही लोकांना अग्नितत्वाचा रवी असेल तर तिथे त्याचा जन्म झाला, तर त्याची प्रगती जी आहे ती वायुतत्वामध्ये जेव्हा सूर्य जाईल त्यावेळेला होते. असा सूर्याचा नियम आहे. उदाहरणार्थ समजा मेषेचा रवी आहे आणि तो 15 एप्रिल नंतर सुरू होतो, कळलं? 15 एप्रिल ते 15 मे. आता त्याच्यासमोर आपण बघितलं तर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत त्या जातकाला सूर्याच्या किरणांमुळे, त्याच्या मूळच्या सूर्याच्या किरणांमुळे त्या ठिकाणी त्यावेळेला संधी मिळते. हा तुम्हाला पक्का हे आहे, निर्णय आहे, फलित आहे. आता पाण्याची टाकी पण बघा तिथे बांधलेली आहे, म्हणजे बागायती एक जनावर पण आहे आणि सगळं बहरलेलं आहे, नाही का? होय सर. हो सर. हो हो सर सर, हो हो. हो सर. दुसरं कार्ड जे आहे ते वॉटरफॉल आहे. होय सर, वॉटरफॉल. अतिशय सुंदर नजारा आहे. हे सुद्धा पाण्याचाच भाग आहे. आणि वॉटरफॉल म्हणजे एकत्रित पाणी जे आहे हे एकत्रित होणे, अतिशय चांगली हे आहे, म्हणजे ज्याला आपण चांगलं कार्ड म्हणतो, इट्स अ गुड साईन. पाणी एकत्रित करणे, पाणी लक्ष्मीचा प्रसाद आहे तो. मग त्या ह्याच्याने तुम्हाला ह्या पावसाच्या याच्यामध्ये निश्चितच त्या ठिकाणी वॉटरफॉल. आता जर समजा एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीने सांगितलं की मी घरामध्ये वॉटरफॉल ठेवू का, इट्स अ गुड साईन. म्हणजे तिथे तुम्ही वॉटरचा वापर करू शकता. आणि वॉटर जे आहे ते नसेल तर तिथे त्या ठिकाणी दुष्काळ होतो. मग तसं ह्या ठिकाणी परमेश्वराने तुम्हाला पूर्णपणे मोठा वॉटरफॉल दिलेला आहे आणि तुमच्या नशिबामध्ये ही ईश्वरी कृपेने भरभराट होणार आहे. म्हणून पाण्याचा संचय केलात तर तुमचे प्रश्न सुटतील, असा भाग आहे. अमेरिकेमध्ये जो वॉटरफॉल आहे तर त्या ठिकाणी संपूर्ण हिमालयाचं पाणी हे त्या ठिकाणी येतं आणि ते एवढा मोठा वॉटरफॉल आहे तो कॅनडा आणि अमेरिका ह्याच्यामध्ये तो त्या ठिकाणी आहे. कवठेकर मॅडम, जावं आलात की नाही तुम्ही? हो सर, दोन्हीकडनं बघितलं मी, अमेरिकेतनं पण बघितलं आणि आता तर 2 दिवस राहिले होते मी कॅनडा. माझ्या मुलीच्या घरापासून 2.5 तासाचं फक्त बाय रोड हे आहे. मी राहिलो होतो, रात्रीचं पण बघितलं. खूप छान आहे सर, मस्त नायगारा एकदम. ना. हो, नाही, नायगारा इज नायगारा. द हा, बिगेस्ट हा वॉटरफॉल इन द वर्ल्ड. हो ना. कॅनडाच्या साईडनी 3/4 दिसतो, अमेरिकेच्या साईडनी 1/4च दिसतो. अमेरिकेत तिथे ते बांधलं, तो बंधारा पण बांधला त्यांनी. हो, तिथे तुम्ही बांधलेलं आहे. हो उभं राहू शकता, ट्रॅव्हल करू शकता, हो हो. वॉच करू शकता. अतिशय सुंदर. एवढ्या जोरात पाणी येतं
आणि जेव्हा आता तो जामर पण आणि येईल म्हणजे तुम्ही आता ते बंद. ह्याच्यातून जाताना सर तिथनं बोटीची सफारी पण असते. येस येस. असं त्याच्या फॉल मध्ये आतमध्ये शिरल्यासारखं अतिशय हो सुंदर हो. अनुभव खूप सुंदर आहे सर. अमेरिका एवढं चांगल्यापैकी खर्च केला त्यांनी, म्हणून तर आता ते सगळे हो बरबाद खरंच झाले. केलं. हम्म. म्हणून लोकांवरती पैसे उडवणे आणि देश बर्बाद होणे हा भाग आहे तो. खरंच. आणि सगळ्या फ्री फ्री योजना ट्रम्पने बंद करून टाकल्या. बंद करून सगळं टाकतात. फ्री हो ना. बंद करून टाकलं सगळं. रेशन पाणी हे ते काही नाही. आता सिनियर सिटीजनला फक्त औषधं मिळतील आणि जेवायला मिळेल. हो बाकी सगळ्यांना सांगितलं खरंच आहे. काम करो पैसा कमाओ, नाही तो भाव सगळं हाकलून लावलंय. हो त्याची ना. हे लोकांवरती पैसे उडवणं म्हणजे बर्बादी आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ. आपल्याला लोकांना समजत नाही ते. हो ना. हा मतं इकॉनॉमी खलास मिळवण्यासाठी करून टाकलं. करतात सगळं सर आपले लोक. इकॉनॉमी खलास झाली, त्याचा भुर्दंड केवढा येईल माहिती आहे तुम्हाला? हो ना, मग काय तर. खरंय. मग आफ्रिकेमध्ये का नाही लाडका भाऊ करत? भरगडच नाही करत ते. पैसेच नाही आहेत. नाही ना. ते युगांडा वगैरे तर मारून टाकतील माणसाला, पण ते पैसे देणार नाही. हो ना. असं मध्य मिडल ईस्टची पण हालत खराब आहे. हो सर बरोबर आहे. बरं, आता कळलं हे वॉटरफॉल याच्यात काही सांगण्यासारखं नाहीये. हो सर. म्हणजे भरभराट होईल हो तुमची नक्की थोडक्यात. नक्की नक्की. यातली सगळीच कार्ड पॉझिटिव्ह आहेत नाही का सर? हो हो. त्यानंतर याचं जे कार्ड आहे ना ते बॅलन्स, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला संतुलन. बॅलन्स बघा. आता हे कार्ड कसं दाखवलेलं आहे, हे तूळ राशीच्या अखत्यारीतलं कार्ड आहे. नाही का? हो सर. हो सर. हो. मग आता हे बॅलन्स म्हणजे काय, एक तराजू लावल्या तिथे. आहे. हो हो आहे. आता हा तराजू काय सांगतो, अतिशय सुंदर हे आहे, न्यायाची दिशा आहे, न्याय मिळेल. इथे टेबलावरती कोण व्यक्ती बसलेला आढळतोय का तुम्हाला? बघा. नाही सर, कोणी नाही बसलेलं सर. नाही. नाही नाही. बरं, पण कागद आहे, टेबलावरती कागदपत्र पेपर. वेटोळे ठेवलेली आहेत, कागद आहेत. कागद हो. बुक्स आहेत, फाईल्स सारखे बुक्स आहेत. फाईल्स आहेत एका बाजू फाईल्स उजव्या आहेत, बाजूला. बुक्स आहेत, बरोबर. सगळ्या तऱ्हेने कागदाचा हे आहे. न्यायालयीन क्षेत्र आपण त्याला म्हणू शकतो, एखादा व्यापारिक क्षेत्र म्हणू शकतो तराजू असल्यामुळे. हो अतिशय सुंदरपैकी तेज आहे, म्हणजे तुम्हाला त्या याच्यातून सुंदरपैकी यश मिळणार आहे. खिडकीतून पण प्रकाश येतोय, हो, म्हणजे प्रकाश तुम्हाला येतो, प्रकाश आहे. कोर्ट केस वगैरे असेल तर तुमचा विजय निश्चित आहे, असं हो, काही असलं तरी तुमचं सूर्याची एनर्जी तुम्हाला मिळेल आणि मिळेल. हा त्याच्यातून तुम्ही तुमचा प्रश्न निवारण करू शकाल. तर हे एखाद्या कार्ड विद्यार्थ्यानं करिअर संदर्भात विचारलं काही आणि हे कार्ड निघालं तर त्याला आपण व्यवसाय कर असं सुचवू शकतो का? हो, व्यवसाय पण करू शकतो, कन्सल्टन्सी करू शकतो, हा. सल्लागाराचं हे आहे, आर्टिस्टचं काम करू शकतो. बर. त्याच्यानंतर एनर्जी भरपूर आहे, पॉझिटिव्ह कार्ड असल्यामुळे त्या ठिकाणी विद्याभ्यासाचा व्यवसाय करणं. हा. मुख्यतः काय माहिती आहे का मॅडम, मी तुम्हाला आता थोडासा विषयांतर करतो. आपल्याकडे आता जसं तुम्ही ज्योतिषी आहात, तर मी हं. सारखा आग्रह करतो लोकांना की तुम्ही शिक्षक व्हा. आता बाद झालं, म्हणजे तुम्ही बरोबर. शिक्षक झालात ना तर तुमचं नाव चौफेर होईल होय. आणि तुमच्याकडे तो टॅलेंट आहे. तर गुरुवार कधी येईल शुक्रवार कधी येईल असं नाही आहे, कळलं का? होय. हे जोडात ते गुरुवार निघेल, मग तुझ्यातून शुक्रवार निघतो. शुक्रवार गुरुवारच्या तारखेला आणि महिन्याला येणारच आहेत, दॅट इज नॉट द प्ले. पण तुमच्याकडे चांगलं एज्युकेशन आहे तर तुम्ही त्या ठिकाणी निश्चितच शिक्षक हा फार मोलाचा मुद्दा आहे. आणि बरोबर आहे सर. आतापर्यंत रेकॉर्ड आहे. म्हणून मी तुम्हाला सारखा आग्रह करतो, सगळ्यांना आग्रह करतो की तुम्ही एज्युकेशन व्हा, एज्युकेशन करा. लोकांना एज्युकेट करण्याचं जे काही यश आहे ते फार महत्त्वाचं आहे.
आणि तुम्ही आता एवढं सायन्स शिकलेलं आहात, तर तसं हे कार्ड व्यावसायिक आहे आणि तिथून निश्चितच तुम्ही व्यापारामध्ये प्रगती कराल, ज्ञानामध्ये प्रगती कराल. अतिशय सुंदर आहे. तुमच्यामध्ये कोणी मनुष्य नाही म्हणजे अडथळा निर्माण होणार नाही. आलं लक्षात? हो सर. हो सर. आता कार्ड जे आहे मॅडम ते बोल्ट आहे ना. द लाइटनिंग बोल्ट, 7 ऑफ फोर्सेस. हा बोल्ट हा जो आहे बघा, बोल्ट हा एक इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठी शब्द थोडासा कमी आहे. तर खिळा आपण म्हणतो ना, खिळा हा पण एक बोल्ट आहे. दुसरी गोष्ट की बोल्ट म्हणजे एक पलायन सुद्धा आहे. कळलं का? पलायन इंजिनिअरिंगमध्ये बोल्ट वापरला जातो, जसं नट अँड बोल्ट त्याला आपण म्हणतो ना. तर तसा बोल्ट आहे हा बोल्ट. वीज चमकलेली आहे. हे कार्ड एवढं पॉझिटिव्ह नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये खीळ पडणे, आपण ब्लॉक करतो माहिती तुम्हाला, एखादी गोष्ट ताणून धरणे, त्याला बोल्टिंग म्हणतात. आलं लक्षात का? हा हो हो ऍक्च्युली हो सर. इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे तो इंजिनिअरिंग शब्द आहे. त्या ह्याच्यामध्ये बोल्टिंग करणं, त्याशिवाय तुमचे वाहन किंवा तुमचं कार्य पुढे जाणार नाही. तर थोडंसं मेथड इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये असं आहे की बोल्टिंग केल्याशिवाय तुमचं वाहन चालणार नाही, तुम्हाला फिक्स होणार नाही, तुमचं तिथे वजन उचलणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला त्या कराव्या लागतील. आणि तिथून ती वीज आलेली आहे, ती आकाशिकची वीज आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती सूचना देते की लाइटिंग बोल्ट, प्रकाशाचं बांधणी करणे किंवा प्रकाशामध्ये ती तिथे अवतरलेली आहे. तर बोल्ट हा पॉझिटिव्ह सुद्धा आहे, निगेटिव्ह सुद्धा आहे. आता त्या ह्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये असणारं कार्य हे महत्त्वाचं आहे की तुम्ही कार्य काय सांगतात, त्या कार्याच्या आधारावरती तुम्हाला त्या ठिकाणी अशा रीतीने उत्तर द्यायचं आहे. सर म्हणजे पॉझिटिव्ह नाही सडनली सर म्हणालात तुम्ही, म्हणजे हा सेटबॅक बसेल असं म्हणू शकतो का? पॉझिटिव्ह नाहीयेत म्हटलं तुम्ही फारसं नाही कार्ड नाही हे. नाही, तसं नाही. म्हणजे एवढं पॉझिटिव्ह नाही, एवढं निगेटिव्ह नाही. पण तुम्हाला बोल्ट करणं म्हणजे काय मॅडम? हा तर एखादी गोष्ट बोल्ट करणे हा एक इंजिनिअरिंग मधला भाग आहे. बरोबर आहे. हो कसणे ज्याला आपण म्हणतो. हो हो हो. मी हा त्याचं आता मिनिंग पाहिलं तर सेटबॅक आणि खीळ असा अर्थ दिलेला आहे हा गुगल केलं तर. म्हणून म्हटलं की सेटबॅक बसेल कुठल्याही कामामध्ये असं आपण डिरेक्टली नाही म्हणू हो शकणार याच्यामध्ये. नाही, त्याचं म्हणू बोल्ट शकतो. म्हणजे बांधणी करणे. हा बघा, सेटबॅक तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही एकत्रित करून त्याला बोल्टिंग करता, हा त्याला बोल्ट म्हणतात. कळलं का? पण इथे वीज ओके. चकाकते, त्याच्यामुळे तुम्ही हा पळताय. लाइटिंग बर. आहे ना, ते पळता, हो मग हो परत एकत्र येता, म्हणजे गॅदरिंग होतं त्याला. बरोबर आहे. कारण ही जी वीज आहे ना ही झाडावर पडलेली दिसते आणि जेव्हा झाडावर वगैरे वीज पडते तेव्हा ते झाड जळून जातं, म्हणजे नष्ट होतं बऱ्यापैकी. बरोबर आहे, बरोबर आहे. हा तर तसा इथे काही आपण अर्थ नाही हो हो, लावायचा नाही का नाही, याचा तिथे तेवढा अगदी लावायचा लावायचा का? तिथं, बर. हो लावायचा. कदाचित एखादी गोष्ट तुमच्या हातून निघून जाणे, हा हा मग तेच, म्हणजे थोडक्यात नष्ट सेटबॅक होणे. तसाही बसू शकतो माणसाला. हो हो हो, येस, हा इट इज सर पॉझिटिव्ह. एक मिनिट सर, हे बोला. म्हणजे हे कार्ड अपघातग्रस्त पण दाखवू शकतात ना, की हा म्हणजे विजेवरती अपघात पण होतात. अपघातच आहे ना तो, कारण की हो, अशा म्हणजे केव्हाही अचानक अपघात होऊ शकतो किंवा येस, घात तुमच्या होऊ शकतो. शेड्यूल याच्यामध्ये ब्रेक लागू बाधा शकतो, बाधा येऊ शकते. बाधा येऊ शकते. राईट ना. येस, होऊ शकतो. खरं आहे. सर किंवा एखाद्या गोष्टीचा चुकीचा वापर केला किंवा अतिरेक केला एखाद्या गोष्टीचा, तर हा, अशा घटना घडू शकतात असंही सांगू येस, शकतो ना आपण. असं घडू शकतो मॅडम. कधी कधी येस. अंगावरती वीज पडून सुद्धा माणसं मेलेली आहेत. म्हणजे येस सर. वीज हे एवढं चांगलं हे नाही आहे. तर बोल्ट आहे तो, कळलं का? म्हणजे बोल्टचे अनेक अर्थ आहेत, कळलं. पण चित्र दाखवलेलं आहे विजेचं, तर त्या ठिकाणी वीज पडणं, वीज कोसळणं, बऱ्याचशा हो गोष्टी, वीज पाण्यामध्ये पडली तर ठीक आहे, पण वीज जर झाडावरती घरावरती पडली तर तो परिसर जो आहे तो नष्ट होतो. नष्ट होतं. हो. येस सर. तर म्हणजे असं म्हणू शकतो ना आपण की नैसर्गिक आपत्ती म्हणजे तुमच्या हो आयुष्यात हो अचानक हो एखादी घटना घडू शकते.
येस. कसं आहे, इलेक्ट्रिक जे सायन्स आहे ना, इलेक्ट्रिक आणि वीज सुद्धा इलेक्ट्रिकच आहे ती, कळलं हो का? हो तर हो मी स्वतः वीज पाहिली आहे. तर वीज पडू नये याच्यासाठी जमिनीमध्ये त्याला अर्थिंग म्हणतात, अर्थ इन. आणि ती तांब जे आहे ते जमिनीत गाडलं तर त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचा धोका विजेपासून होत नाही. ती जमिनीमध्ये शिरकाव होतो तिचा, म्हणून आपल्याकडे घराला अर्थिंग म्हणतं. अर्थिंग आणि करतो. हो अर्थिंग हो कंपल्सरी पूर्वी आहे. आम्ही लहान असताना सर असं विजा चमकायला लागल्या की हो उमऱ्यावरती काहीतरी सांडशी वगैरे लोखंडाची ठेवली जायची बरोबर. सर, हो की येस. नाही? पण वीज जी आहे ती तुम्हाला जमिनीमध्ये शिरकाव झाली पाहिजे. तर वीज कडाडणे हा सुद्धा एक साईन आहे, भीतीदायक आहे. त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित न होणे, बोल्टिंग होणे असं आहे. बोल्टला भरपूर अर्थ आहे. द लाइटिंग बोल्ट, गॉट इट? आता हो. पण आजची सर सगळी अशी काही कारणं. हो सर. आपत्ती आली तरी पण तुम्ही त्यातून परत उभे राहाल असं आपण सांगू शकतो ना? नाही नाही नाही, आता याच्यामध्ये नाही का? आपत्ती नाही. अशी आपत्ती येईल की हा. ज्याच्यामधून तुम्हाला पळ काढावा लागेल. फळ काढावं लागेल. Yes. परत आणि पॉझिटिव्हली नाही त्याच्यात. पुन्हा बांधणी करावी लागेल. हा कसं आहे की विजेवरती लोकांनी शोध घेतला आणि हो त्यावेळेला मग लोकांनी जसं विमानामध्ये पण वीज पडू नये, मग विजेला प्रतिकार करणाऱ्या काही इक्विपमेंट्स आहेत त्या हो जमिनीवरती पण आहेत आणि आकाशामध्ये सुद्धा आहेत. म्हणून बरेचसे मोबाईल टॉवर वगैरे तिथे विजा पडत नाहीत. त्याला कारण का की नैसर्गिक वीज पडायची असेल तर ती पाण्यामध्ये जाऊन पडते किंवा रानामध्ये पडते, असं आहे. हो सर. म्हणजे विजा कडाडतात त्यावेळेला तुम्ही बघितलं तर जवळपास समुद्र असेल अशा ठिकाणी विजा जास्ती कडाडण्यात दिसतात, हो हो किंवा तलाव. आता आमच्याकडे विजा मुंबईमध्ये आता दिसायचं बंद झाल्या. पहिला विजा दिसायच्या, हो आता सर, बंद. शेतात वगैरे पण रिकाम्या पडतात हो ना तिथे. हो हो, पडतात पडतात. पडतात. येस येस. शेवटी ते मी अशी वीज पडताना बघितली, माझ्या पायाजवळ पडली अशी, आणि ती अशी गोळा होऊन लाल लाल ती अशी नष्ट झाली. हो 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 पण ते लाल म्हणजे मोठे असतात पण त्या जमिनीचा परत काही हे नाही होत. म्हणजे जिथे वीज नाही. पडते ना ती जमीन बादच होते. येस येस, करेक्ट. हो त्याच्यात काही उत्पन्न, कारण आमच्या वडिलांच्या शेतात पडली ना तो तो पूर्ण खड्डा असा पडलेला, हो पण हो. त्याच्यात नंतर काहीही आयुष्यात उगवलं नाही. नाही, हे असं हो. नैसर्गिक संकट येतं हो, येतं. माणसाच्या हो. जीवनामध्ये, ते भयंकर असतं. असंही आहे, असंही तेवढंच आहे. बरं, आता हे शेवटचं कार्ड होतं. आता तुम्ही तुमचा अभिप्राय, मॅडम कार्ड काढा का कार्ड आणखी बघायचं असेल तर बघा. सगळ्यांनी कार्ड मागवले आहेत का नाही बघा, बोला. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऐका की जास्तीत जास्त तुम्हाला मान सन्मान कुठे मिळेल. आता जसं की पोद्दार मॅडम आहेत, ह्या अतिशय चांगल्यापैकी त्यांचं बोलणं आहे, चांगला अभ्यास आहे. तर मला असं वाटतं की मॅडम तुम्ही तुमच्या ठिकाणी सुद्धा एका दिवसाची सेवा द्यावी. हो सर, म्हणजे मी आपले क्लासेस करायच्या आधीपासून पण आणि आतापर्यंत पण सर बऱ्याचदा अशी सेवा देते सर. आणि पण त्याच्यामध्ये सर एक माझी एक महत्वाचं एक मी प्रिन्सिपल फॉलो करते. सगळ्यांना तर ठीक आहे करता येईलच, पण विद्यार्थी आणि जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी खास, कारण या लोकांचे प्रश्न बऱ्याचदा जर योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रश्न नाही सोडवले गेले तर त्यांचं फ्युचर देखील डिस्टर्ब होतं. असे विद्यार्थी भेटतात. आणि सिनियर सिटीजन याच्यामध्ये ते अगदीच अगतिक होतात की आम्ही कोणाला विचारू, किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, कारण सगळ्यांकडेच पैसे असतात किंवा योग्य ते मार्गदर्शन मिळतं असं होत नाही. तर अशा लोकांसाठी माझा हा स्वतःचा एक वैयक्तिक आग्रह आहे की अशा लोकांसाठी मला जास्त सेवा करता आली तर मी नक्की करेन. हरकत नाही, पण सांगतो तुम्हाला. बघा, मी येस आग्रह सर. काय करतो तुम्हाला की तुम्ही आता ज्योतिषी ज्ञान एवढं घेतलंय, तर हो तुम्ही सर. कन्सल्टन्सी करणार असाल तर सल्लागार म्हणून आहात, बरोबर आहे. येस सर. पण सल्लागार म्हणजे माणसं घडवणं नाही, हो, शिक्षण घेणं बरोबर म्हणजे सर. माणसं घडवणं आहे.
मग हो महिन्याला हप्त्याला एखादी बॅच करा की जेणेकरून एज्युकेशन तुम्हाला मिळेल. आणि आज ह्या शास्त्राचा प्रसार आणि त्या ठिकाणी गरज हे जे भले तो ज्योतिषी झाला नाही तरी चालेल, 4 शब्द त्याच्या कानावर गेले तर त्याला उत्साह वाढेल. कळलं? येस सर लोकांना नक्की सर एकत्रित आणण्यासाठी तुम्हाला माध्यम आहे. आणि ज्योतिष हे कुतूहल आहे, सिक्रेट आहे. असं आहे. हो सर म्हणजे याच्यातून सर या शास्त्रातून बऱ्याचदा अनेक लोकांना सर म्हणजे जे आपण आता तुम्ही म्हटलं की शिकवणं हे ते तर खूप छोट्या छोट्या गोष्टी देखील माहिती नसतात. जेव्हा त्यांना आपण हे सांगतो तेव्हा ते खरोखरच म्हणजे काही लोकांची उत्सुकता असते की हो म्हणजे असं असं कळलं त्यामुळे बरं झालं आता यापुढे आम्ही त्या गोष्टींची काळजी घेऊ किंवा Yes. आम्ही असं कन्सिडरेशन करू. हे निश्चितच घडतं सर. येस सर अगदी बरोबर आहे सर. एखादं व्याख्यान असं ठेवा की जसं मी तुम्हाला सांगतो, शरद उपाध्याय काय करायचे. शरद उपाध्याय गणपती देवळामध्ये किंवा शिवाच्या देवळामध्ये एखादा शनिवार किंवा एखादा रविवार एका प्रांतामध्ये एक सामूहिक व्याख्यान ठेवायचे आहे. आणि ते अच्छा जास्ती करून शनिवरतीच बोलायचे, शनी महाराज. तर ते हो नरसोबाच्या वाडीला सगळ्यांना घेऊन जायचं सर. हो एक रात्र तिथे मुक्काम आणि तिथे सगळ्यांना सर सांगायचं सगळं ज्योतिषाबद्दल म्हणजे मग आता जर समजा वाडीला. मॅडम, येस वाडीला आहे त्यांचं. हो हो ते नरसोबाच्या घेऊन वाडीला जायचं आहे. सर सगळ्यांना. हो मग आता कसं आहे की तुम्ही अजून तुमचं वय आहे, तुम्ही ते करू शकता, लोकांना ज्ञान देऊ शकता. पण असं कोथिंबर वडी देऊ नका, चांगल्यापैकी ज्ञान द्या. हां, हा, बरोबर. 2 घाला तर गुरुवार येईल, 3 घाला तर शुक्रवार येईल, हे फालतू घ्यायचे. नाही नाही. मांदी कुठे पडलाय, मांदा कुठे पडलाय, मासळी मांदेली कुठे आहे, ते फालतू घ्यायचे एकदम. त्याला काय अर्थ नाही. नाही, नाही, खरंच आहे सर. हा हो बरोबर आहे. अख्ख्या आयुष्यामध्ये कधी हे फंटूश विषय कधी शिकवले नाही. चांगले चांगले पत्रिका एक्सप्लेनेशन याचं काय घडलं असं, असं का वाटतं तुम्हाला, कशामुळे येस सर. होतं. राशींचे गुणधर्म, ग्रहांचे गुणधर्म, नक्षत्रांचे गुणधर्म, ह्या 3 गोष्टी तर आहेतच. हो पण असं आहे, नाही तर ज्योतिष खराब होईल. काय म्हणजे काय, एकदा एखादी गोष्ट बिघडायला लागली ना, म्हणजे खराब व्हायला लागली ना, की तुमचा कॉन्शियस पण खराब होतो. असं आहे. लोकांचा विश्वास नाही उडून जाईल ना सर की काय फालतू आहे असं फालतू आहे, वाटेल ना फालतू आहे, लोकांना. हो की नाही. फालतूच आहे. त्यांना लोक काहीतरी त्याच्याबद्दल वाटायला पाहिजे, आत्मीयता किंवा ती उत्सुकता वाटायला पाहिजे, असं काहीतरी शिकवायला पाहिजे. ऍडमिशन घेण्यापूर्वी त्या टी शर्टची तपासणी करा, तो योग्य आहे का. हो हो सर त्याला करायला पाहिजे त्याला सर. अक्षय तृतीया माहिती आहे का, पहिला हा प्रश्न. कळलं? अक्षय तृतीया माहिती आहे का, वर्षातून एकदाच काय येते. बरोबर आहे सर. नाही, क्रॉस चेक केलंच पाहिजे. आमच्या करायलाच गुरुजींनी पाहिजे. हो आम्हाला ना. सांगितलंय की ज्याला शिक्षक म्हणाल तुम्ही त्याला काय येतंय. आम्हाला राजकोटमध्ये आमच्या हो गुरुजींनी हो ते सांगितलं. शिकवण्याच्या योग्यच आहे की नाही हे हा, बघायला पाहिजे आधी. नाही तर कोणी आणतो अंटूस फंटूस, त्याच्यात 2 टाका, त्याच्यात 3 मिळवा, त्याच्यातून 2 निघेल, त्याच्यातून 6 निघेल, जादूगार आहे, फालतू किती. कोटेकर मॅडम, तुम्ही एकदम प्रसन्न आहात. नाही सर. नाही असं नाही बिघडवून, म्हणजे असं हे वाटतं थोडस. खरंच आहे. नाही सत्य आहे. हो कमिटमेंट खरंय सर सत्यच आहे. कमिटमेंट पण गरजेची आहे की तुम्ही एखादं ज्ञान देणार योग्य आहात. ते शिकवायला पाहिजे ना तुम्ही. योग्य ते तरी शिकवायला पाहिजे. दरिद्री पत्रिका आणणार, तुम्ही पण कासावीस होणार. आणि तिथे कसं आहे, टाळी वाजवणारी जी गँग आहे ते टाळी वाजवतात. नाही हे घ्या ना, नाही नाही ते घ्या ना, पहिलं ठरलेलं असतं. अच्छा. त्याच्यावरती बोला ना, त्याच्यावरती बोला. काय फालतू किती, तुमच्याकडे काय आहे ते सांगा पहिला. हो काय तर. असं आहे ना. बरं ठीक आहे, आजचा टेरोचा जो आकाशिकचा भाग आहे सर तर पुन्हा एकदा. येस मॅडम. हा सर हा 62 कार्डांचा डेक आहे ना पूर्ण हो हो 62 चा. येस.
ओके. आणि सर आणखीन एक गोष्ट मला तुम्ही मगाशी अग्नितत्वाचा रवी असता वायू तत्वात गेल्यानंतर प्रगती होईल असं म्हणालात. त्याच्यात तुम्ही मेषेचं उदाहरण जास्ती करून दिलं. पण सिंह किंवा धनुचा असता तिथे पण तसाच विचार करायचा वायू हो, तत्वात त्याच्या समोरची रास गेल्यानंतरचा सिंह समोरची ना? सिंह धनु मेष ह्याच्या हा. समोरची जी दिशा आहे ती वायू आहे, बघा बर तुम्ही. हो हो बरोबर आहे. हो हो. मिथुन आणि कुंभ येतात तिथे दोन्हीही. आणि मेषाला बरोबर आहे सर. तो म्हणजे पहिला असाच हा महिना. येस येस. बरोबर. हो महिना तो. त्या महिन्यामध्ये रवी गेल्यानंतर बरोबर आहे सर. हो. जसा आता तोळेमधला रवी आहे तसा पद्धती. हो हो. हं. ओके. रविवरती ना मॅडम अर्धाधिक भविष्य आहे. हो आता हो तुम्ही हो सर. तर तुम्ही तर शिक्षिका आहातच, काही प्रश्नच नाही. होय परमेश्वर हो. तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळवून देऊ. काय समजलं? नाही सर गोडी लागलेली आहे विद्यार्थ्यांना म्हणजे चुकवत नाहीयेत क्लास मी बघितलं अगदी सर. व्हेरी गुड. अगदी खरं आहे सर. हो सर. अच्छा. अहो एक तरी चांगलं हे निघालं ना तरी भरपूर झालं. हो हो हो. नाही नाही का अगदी. आणि शंका विचारतात, शंका निरसन करून घेतात, सगळं व्यवस्थित म्हणजे मलाही शिकवताना हुरूप येतो सर नक्कीच. मुंबईला घ्या का क्लास, सर घाटकोपरला घ्या, बोला. नाही नाही सर, मी विचारत होते की या कार्डाचा स्प्रेड कसा करायचा ते सांगाल का सर? ते टेरो सारखंच करायचं. आपण टेरो शिकलो आहोत तसंच तसं करायचा. करायचं. येस मग त्याला पण ते तसंच ब्लू कलरचं कापड घ्यायचं का? येस कापड. तसंच करायचा. हो हो हो. समजलं. आता कुलकर्णी मॅडम, तुमचा रवी कोणत्या राशीतला आहे? माझा रवी सर सिंह राशीतला आहे. मग आता तुम्ही मला सांगा की कुंभ हा मार्च महिन्याचा आणि हो फेब्रुवारीच्या जवळ आहे, बरोबर आहे की नाही? हो हो हो. मग तुमचे एखाद्या व्यक्तीचा जन्म फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान आहे का? माझ्या मिस्टरांचा एप्रिलचा आहे. हो म्हणजे हं. म्हणजे एप्रिल म्हणजे त्या ह्याच्यामध्ये बघितलं तर कुंभेला सूर्य असताना आहे का असं? नाही नाही मीनेचा आहे. मीनेच आहे. मीनेचा रवी म्हणजे असतानाच आहे. हो तर जवळपास माझा तिथे सीमेचा हो रवी हो आहे आणि माझ्या मुलीचा कुंभ, तिचं म्हणजे रास कुंभ आहे सर. म्हणजे असे माझा पण सेम. कनेक्टिव्हिटी येते ते. हो हो. आणि आता जे तुम्ही सांगता ते थोडासा प्रत्यय पण माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये येतोय पण त्याचा धनुराशीतला रवी आहे. हा. पण तुम्ही मला सांगितलं होतं की त्याचं तुळुरास असल्यामुळे जेव्हा वायू तत्वाचा संबंध येईल त्यावेळेला काही गोष्टी घडून येतील तर थोडीशी पॉझिटिव्हिटी आता दिसतीये सर. मी तुम्हाला सांगेनच त्याच्या बाबतीमध्ये जसं पुढे होईल तसं. हरकत नाही. हो सर. आणखी ज्योतिष बघा, धन्यवाद चांगलं सर. करा, चांगलं शिका, सर चांगलं शिकवा. हा बोला मॅडम. तर म्हणजे आता तुम्ही अग्नी तत्वाचा असेल तर वायू तत्वात आल्यावर काहीतरी ऍक्शन घडेल. तसं येस. वायू तत्वाचा असेल मूळचा रवी तर अग्नितत्व. अग्नी तत्वात गेल्यानंतर त्याला त्याची सिम्पटम मिळतील येस पुढच्या काही प्रगतीचे म्हणा किंवा कोणतेही. बरोबर. आता बघा मॅडम, कसं असं तुम्हाला सांगतो की आजचा रवी हा तुळेला आहे. हो आता जेव्हा तुळेला रवी उगवतो तर त्याच्या समोरची रास असते मेष, होय नाही का? होय हो मग जेव्हा मेषेला तो त्या ठिकाणी किरण देतो त्याला ऊर्जा कोणापाशी जाते तर मेषेकडे जाते, समोर हो असं आहे. मग तशाच प्रकारे आपल्या कुटुंबामध्ये जन्म हा जो आहे, एक तर तो तुमचं जे लग्न असेल त्याच्या आजूबाजूला म्हणजे जी रास असेल त्या राशीतल्या महिन्यामध्ये जातकाचा एखादा तरी मुलगा मुलगी जन्माला येते, अलीकडे पलीकडे. म्हणून फणफर आणि अपोक्लिप असं म्हटलेलं आहे. बघा तुम्ही. हो सर एकदम बरोबर आहे. म्हणजे परत एकदा सांगा ना सर, काय सांगितलं हो आता सर तुम्ही? हो आपलं जे लग्न असेल हा त्या लग्नाच्या अलीकडे आणि पलीकडे जी राशी येते त्या हा. राशीमध्ये जो महिना येतो त्या महिन्यामध्ये एखादं बाळ तुमच्याकडे जन्माला येतं किंवा एखादा त्या ठिकाणी त्याचा जन्म होतो, असं आहे. हो सर बरोबर आहे सर. हे बरोबर आहे. असे नियम आहेत. आता त्याच्यामध्ये मी काही दोन ऍड नाही केले आणि 4 बाहेर नाही काढले असे भानगडे. नाही सर दिसतं ते. आता बरोबर आहे सर. दिसलं माझं म्हणजे लगेच. माझं कर्क लग्न आहे आणि माझ्या मुलीचं मिथून आहे सर. म्हणजे बरोबर आहे. अलीकडची रास. पलीकडे अलीकडे हे ठरलेलं आहे अपोक्लिन आणि फणफर. म्हणून त्याला पूर्वी हो काय ना अहो सर त्याला माहितीच बरोबर आहे नव्हतं सर. अपोक्लिन काय फणफर काय.
नाही तर दळिद्री पत्रिका वाचा, रोगी टोगी आणून कोणतरी पकडून आणतात, हात तुटलाय, पाय तुटलाय, डोकं खराब झाले, नालायक लोक असतात, त्याचा अर्थ नाही. म्हणजे असं ज्योतिष तुम्ही ह्याच मगाशी जे लोकांना उदाहरण दिलं ना ते पण जोतेच म्हणजे माझे सिंह रास आहे, मिस्टरांचं सिंह लग्न आहे आणि मुळाचं तूळ लग्न आणि तूळ रास आहे. ते पणफर आणि आपोक्ली तिथे पण जुळलं अलीकडच्या पलीकडच्या येस, असंच बरोबर आहे. आहे सर. दोन्हीकडून जुळलंय सर. हो हो. बरोबर आहे. माझ्या आईची या कर्क रास होती, माझी सिंह रास. मग मला बघा, कनेक्टिव्हिटी आहे हो ना, हो 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 आहे. हो सर. हो असंच सर. आहे. हो सर, माझ्या वडिलांची सिंहरास आणि माझी कर्करास सगळं जमून बरोबर आहे सर एकदम. ते येणारच, ठरलेलं आहे. मग हेच भविष्य असतं, हेच शिकवायचं आहे तुम्हाला. आता कसं आहे हो. बघा मॅडम, हो शेवटी सर. मी हा सर. कुठपर्यंत पल्ला गाठणार, मला पण एक लिमिट आहे. आता मी तुम्हाला सगळ्यांना का घडवतोय, हो सर. तर माझी एकमेव इच्छा की तुम्ही उत्तम ज्योतिषी व्हा आणि तुमचं काम करा, कार्य करा आणि लोकांना चांगल्यापैकी शिकवा, नक्कीच करू सर. एज्युकेट हो करा. सर. हो. नाही तर विनाकारण ज्योतिषशास्त्री परीक्षेमध्ये 18,000 रुपये भरा आणि मजा मारा, अशी भानगड होईल. तसं करू नका. 2028ची बुकिंग चालू नाही आहे. काय सर, वेळे पण आहे मॅडम. तसं नाही नाही सर. पैशासाठी कुठे सर, आम्ही तुमच्याकडनं हे तरी नक्कीच शिकलो नाही नाही आम्ही सर. नाही नाही, माझ्या ते तसं भाग नाही, पण ज्ञान 2018ची बुकिंग नाही सर. कमाल आहे. हो. झाले. चालू आहे. हो काय सर. मूर्खपण आहे. हं? म्हणजे बांधून ठेवायचं. हो ना, खरंच आहे सर. हम्म. रॉंग, व्हॉट शी ट्रॅव्हलिंग इज रॉंग. ठीक. आपण सर सर अगदी पूर्वी खरं बोलताय. दुपारी माझा आणि सरोजचा पण विषय हाच झाला की आपण शास्त्री झालो, सोबतच शिकलो वगैरे सगळं, पण लोकांना मार्गदर्शन करण्याची जी एक पद्धत म्हणा किंवा ज्ञान देण्याची ती जी काही पद्धत आहे ती आम्हाला नव्हती मिळाली सर. ती तुमच्याकडूनच मिळाली आम्हाला सर. म्हणजे सगळ्याच गोष्टी, फक्त ज्योतिष नाही सर, व्यावहारिक दृष्टिकोनातून कसं पाहावं, आयुष्यात कसं जावं, आध्यात्मिक सगळ्या बाजूने सर तुम्ही आम्हाला एकत्रित ज्ञान देताय सर. आणि हा आमचा दुपारीच म्हणजे अगदीच विषय झाला हा की शास्त्रीय परीक्षा फक्त डिग्री मिळाली, तो एक पेपर मिळाला, पण करता काहीच येत नव्हतं सर. खरंच आहे म्हणजे कुठल्या दृष्टिकोनातून लोकांना मार्गदर्शन करण्याचा जो आपण एक म्हणतो ना आपला व्ह्यू त्याच्यावरती बसला पाहिजे, तो अजिबातच नव्हता सर. ते सगळं टोटली अग्री तुमच्याकडे मॅडम. शिकूनच हो तुमच्याकडूनच शिकूनच तुमच्याशी ते अगदी. जमायला आलं. हो 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 सर. आता सरोजा इथे आहे, ती अगदी. पण सांगू शकेल सर. अगदी पूर्णपणे आम्ही 100% सहमत आहोत सर की तुम्हीच आम्हाला घडवलंय. म्हणजे ज्योतिषी म्हणून जे घडवणं आहे ते तुम्हीच घडवलंय सर. नाही जे नाही, हे काही ज्ञान तुम्ही अगदी दिलंय परमेश्वराचं अगदी. आम्हाला आहे. पूर्णपणे. परमेश्वराचं हो सर. आहे. परमेश्वराने मला बुद्धी दिली आणि तुमच्यापर्यंत ती बुद्धी पोचली आणि तुम्ही ती स्वीकारली, बरोबर हे आहे सर. महत्वाचं आहे. परमेश्वराचं पोहोचण्यापर्यंत सर गुरुच हा एक माध्यम असतो सर तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे परमेश्वराला नमस्कार करण्याआधी गुरुचं स्थान येतं सर. त्यामुळे आधी पहिल्यांदा तुम्हाला नमन आणि नंतर मग परमेश्वराला नमन आहे सर. कारण पोहोचवण्याचा हो मार्ग अगदी तोच बरोबर आहे. दाखवत असतो, हो. आपल्याला घडवत असतो सर. त्यामुळे गुरुशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही सर. त्यामुळे तुम्ही कितीही जरी याचं क्रेडिट घेण्यास म्हणजे नाकारलं तरी सुद्धा संपूर्ण क्रेडिट नाही, सर तुम्हालाच क्रेडिटचा आहे सर काही प्रत्येक अर्थच नाही. गोष्टीचं. क्रेडिटला काय हे तरी सर नाहीये. आमच्या मनातली भावना आहे ना की आम्हाला घडवण्यामध्ये तुमचा संपूर्णपणे हात आहे सर. सांगते ना आम्ही शिकलो सगळं, अगदी ज्योतिषशास्त्री झालो, होरा मार्तंड पण झालो, सगळं केलं सर. पण एक ज्योतिषी म्हणून जे एक नाव म्हणूया किंवा 4 लोक आज ओळखतायत, त्याला तुम्ही स्वतःहून सर तुम्ही कारणीभूत आहात सगळ्या गोष्टींना. म्हणजे हे घडवलं तुम्ही आम्हाला, हेच शब्द त्याच्यामध्ये सर अगदी परफेक्ट आहे सर. अगदी त्यामुळे तुम्हाला तृप्ती मॅडम, शतशः अगदी नमन सर. 100% शंभर इथेच टक्के तृप्ती बरोबर मॅडम आहे बोलण्यापुरतं मॅडम. सहमत आहे. नाहीये. हो. तृप्ती मॅडम हे सहमत अगदी आहे आपण तुमच्याशी. इथेच बोलण्यापुरतं नाहीये सर. म्हणजे आमचं नेहमी हो चर्चा, हो सर. माझी आणि तृप्तीचं फोनवर आमचं नेहमी ह्या चर्चा असतातच. म्हणजे ज्योतिष रिलेटेड पण. आणि सर तुम्ही नसतात तर खरंच हा जो ज्योतिषाचा जो अभ्यास किंवा हा एक एक विषय जे आहेत ना, ते कळलंच नसतं आम्हाला. खरंच सांगते. बरोबर आता आहे. जसं अगदी तुम्ही खरंय. मगाशी एकदा बोललात सर अक्षय तृतीया. अगदी सर खरं सांगू अक्षय का तृतीया ना सर? इतकी हे होते ना, म्हणजे पटकन की नाही नाही सरांशिवाय कोणीच नाही शिकू शकत हे. हे अगदी बरोबर मान्यच आहे. करावं लागतं सगळ्यांनाच. आणि आता सर हे आकाशिक रेकॉर्डिंग सुद्धा, एक मिनिट आहे मॅडम, मी हो नंतर हो. तुम्ही बोलला सुद्धा. हे आकाशिक रेकॉर्डिंग आहे ना, हे अगदी उच्च कोटीचं आहे. हे आम्हाला कधीच आणि कोणीच शिकवलं नसतं सर. म्हणजे असं तो आपल्या क्लास पुरतं हा हे मर्यादित नाही, पण हे खरंच सांगतो आम्ही की तुमच्याशिवाय आम्ही म्हणजे ज्योतिष ह्याच्यामध्ये शून्य असलो असतो. तुम्ही नुसते ते ज्योतिषाचे नियम, ह्या युती, त्यांचे प्रत्येक केंद्र योग म्हणा,
लाभ, त्रिकोण, सगण, पंचम, कोणाला कुठे कसं बघायचं आणि कुठल्या राशीतून कुठल्या नवमांशात आलाय, कुठल्या सूक्ष्मांशात आलाय, कोणी वेध घेतलाय, कोणाचा वेदाचा किती हार्श परिणाम होतो. आता वेद पहिले माहिती होते, पुन्हा उजवा डावा पण का वक्री असेल तरच उजवा असेल. आता हे जे तुम्ही कार्ड शिकवले, रोजेस, फोर्सेस, अगोदरचे ते मेजर अर्कानाचे ते होते, आता हे चार चार 10-10चे सेट, इतकं सुंदर आणि इतकं छान वाटतं ना सर. आणि आता स्वतःला इतकं हे वाटतं की आम्हाला आमचं काहीतरी भाग्य होतं, की आमचं भाग्य ठीक आहे. होतं की जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि तुमच्या ह्याच्यात आम्हाला हे सगळं ज्योतिषशास्त्राचं ज्ञान मिळालं. खूप खूप सर ह्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद म्हणणं हा शब्दच कमी पडतो. आता मला ते नेहमीच मी आता तेच बोलत असते की शब्द सुचत नाही सर, निशब्द झालेला आता मी सर. खूप खूप तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. खूप सर धन्यवाद एका सर. शब्दात एका शब्दात सांगू का सर? बोला तुम्ही बोला जर बोला. नसते तुम्ही जर नसते आम्हाला शिकवायला तर आम्ही पढे लिखे अनपढ राहिलो असतो. म्हणजे अगदी म्हणजे बरोबर आहे. शपथ सर, अगदी हो, अगदी बरोबर. बरोबर आहे मॅडम. अगदी खरं आहे सर, की पढे लिखे खरंच. अनपढ राहिलो असतो. अरे हा नियम आहे पण हा कसा लागू होतो, का लागू होतो हे कोणीच सांगित नाही ना. म्हणून हा नियम मॅडम आहे, वाचून घ्या, लिहून घ्या, असं मी होतं. मी नेहमी विनंती करतो की तुम्हाला मिळालेलं ज्ञान हे उच्च कोटीचं आहे, ते तुम्ही वितरित करा, जेणेकरून होय सर, तुमचा जेवढं तुम्ही लौकिक होईल. वाटाल तेवढं, हो हो सर, सर, हो जेवढं सर. वाटाल तेवढं ते हो वाढत सर, जातं सर. नक्कीच प्रयत्न करतो आम्ही सर. तुमचा लौकिक होईल. नक्कीच सर. सर काय सर तुम्ही पंचांग आतापर्यंत घ्यावं अशी माझी इच्छा आहे सर. पंचांग कसं म्हणजे त्याच्यामध्ये कसा वापर केला जातो पंचांगाचा किंवा ते कसं बनतं हे सर तुम्ही सर एक काही जरी लेक्चर त्याचे घेता आले आणि त्याच्यासोबत मुहूर्ताचा विषय थोडासा जर घेतलात तर खूप बरं होईल सर. एक विनंती आहे ती. ठीक आहे. पंचांग करते कसं काम नक्की करतायत तर तेही सुद्धा आम्हाला कळणं गरजेचं आहे सर. ठीक आहे. तुम्हाला शक्य आणि झालं तर त्याचाही हीच विचार हीच करा. विनंती मी सरांना काल की परवाच केलीये. नेमकी माझ्या मनातलंच परत तृप्ती पण बोलली. थँक्यू आता तृप्ती. आता सर जाहिरात प्लीज करतो. बोला सर एक मिनिट. हो सर, बोला प्लीज घ्या. बोला बोला बोला. सर एक रिक्वेस्ट आहे की ठीक आहे यात सगळं भगिनीचं बघा ते. मला तुमच्याकडे तुम्ही मागे एकदा बोलत होतात म्हणजे या याबद्दल हे ना क्रिस्टल बॉलचं तुम्ही जे सांगितलं ते त्या आमच्यासाठी घेतलं तर फार ऋणी आहे तुमचं मी. क्रिस्टल बॉल हा, घेऊया त्याच्या नोट्स ते ऍक्च्युअली ह्या काय माहितीये का, मी शोधतोय, माझ्याकडे होत्या क्रिस्टल हा स्क्राईन. त्याला हा सुद्धा हा जो भाग आहे ना साहेब, तो फक्त कार्यक्रम 2 दिवसाचाच आहे. क्रिस्टल हा बॉल रिडिंग, क्रिस्टल हा स्क्राईन त्याला म्हणतात. तर तो 2 दिवसाचा 3 दिवसाचाच कार्यक्रम आहे. पण हा. तरी सुद्धा माझा स्वतःचा बॉल आहे, तर मी तुम्हाला तिथे टेक्निक सांगेन, मग नंतर येस सर. तुम्ही बघा. टेक्निक सांगेन. सर आता थँक्यू. पंचांग कसे बनवावे ही जाहिरात करतो, लोकांची झोप उडून जाईल. नक्कीच हो उठेल सर. खरं सर खरं. तर सर मनापासून सगळ्या धन्यवाद. सर सगळ्या पंचांग मॅचेस तुम्ही शिकवण्यासाठी. जिंकल्यासच सर, म्हणजे काय वादच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ज्योतिषशास्त्रातली अशी एकही शाखा नाहीये की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याबद्दल माहिती नाहीये. आणि त्या नुसत्या माहिती नाही तर सर तुम्ही त्याचं ज्ञान देखील दिले आम्हाला. फक्त ज्योतिषीची आवड होती किंवा माहिती एवढंच होतं, पण त्याचं ज्ञानात रूपांतर कसं करायचं आणि ते अगदी छोट्या छोट्या ज्या जागा आहेत त्या आपण कशा हे करायच्या, कशा भरायच्या, हे सगळं सर तुम्हीच सांगितलं. आणि आकाशिक पर्यंत तर म्हणजे खरोखरच जसं मॅडम म्हटले आता, कुलकर्णी मॅडम आणि शिंदे मॅडम, म्हणजे आम्ही कधीच तिथे पोहोचलो नसतो. हे फक्त आणि फक्त सर तुमच्यामुळेच घडलंय. म्हणजे आता हो तुम्ही मगाशी रवीच्या संदर्भात विषय केला सर, तर रवीच्या संदर्भात पण रवीवरनं किती साऱ्या गोष्टी आपल्याला कळतात. हे फक्त आम्ही तुमच्यामुळे सर शिकू शकलो. नाही तर आतापर्यंतच्या कुठल्याही क्लासेसमध्ये जॉब असा लागेल, तसा लागेल, केव्हा लागेल, कधी घडेल, म्हणजे घटना कधी घडेल हे मात्र त्यांचं गुलदस्त्याचंच असायचं. ते कधीही क्लिअर करणं नाहीये सर. या हो सगळ्या गोष्टी मॅडम, आम्हाला 100% शिकायला भेटल्या. ऍग्री. मी 100% ऍग्री या गोष्टीला. बरोबर, अगदी म्हणजे बरोबर आम्ही बोलला. हो ना, म्हणजे विचारच करत राहायचो, अरे हे कधी घडलं, हे कशावरून सांगणार. सो प्रेडिक्शन सांगणं, जसं मगाशी कुलकर्णी मॅडम पण म्हटल्या की हो बरोबर आहे की शास्त्री झालो. पण खऱ्या अर्थाने जाणवलं की शास्त्री झाल्यावर अरे आपल्याला आता म्हणजे शास्त्रीला जी व्हॅल्यू आहे, जे खऱ्या अर्थाने शास्त्रीचा जो अर्थ आहे, फक्त पदवी नाही, बाकी म्हणजे शास्त्री म्हणजे काहीच नाहीये. मला तर त्यावेळेस ते कळलं की अरे अजून आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे. आपल्याला काहीच येत नाहीये, शास्त्री डिग्रीला काहीच अर्थ नाहीये.
कारण तिथं म्हणजे वेगळं मला नवीन काही मिळालं नाही. तिथून मी असं म्हणेल की अभ्यास सुरुवात करायला पाहिजे आपण स्वतः. हे मात्र मला शास्त्री परीक्षेमुळे समजलं. आता एक बाकी काम काही करतो नाही. मॅडम, मी आता एक हे बनवतो, ऑडिओ जाहिरात बनवतो. ज्योतिषशास्त्री ही पूर्णपणे फसवणूक आहे. कृपया 18,000 रुपये भरून कुठेही परमिशन ॲडमिशन घेऊ नका. मी ऑडिओ बनवतो आता. बघा ती ॲडव्हर्टाईज बनवली, बघितली ना तुम्ही? हो 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 ती सर. ती छान झाली पाहिलं सर. पाहिलं. हो छान हो झाली. पाहिलं हो मी. सर. हो हो सर बघितलं. आता लोक कानाने ऐकणं, डोळ्याने वाचणं बरोबर लक्षात राहील. हो खूपच सुंदर केली ज्योतिषशास्त्र सर तुम्ही ती हो. ऍड. ज्योतिषशास्त्र ही पूर्णपणे फसवण्याची डिग्री आहे. नाही सर, त्यांचं फक्त काय पुस्तकी ज्ञान द्यायचं येस येस. एवढाच विषय. प्रॅक्टिकल हे आहे ते तुम्ही जे प्रॅक्टिकल शिकवता ना, ते कोणी शिकवायला जातच नाही, कारण त्यांना ते पुढचं पूर्ण ज्ञान द्यायचंच नाही. ती त्यांना फक्त वृत्ती नाहीये अभ्यासक्रम त्यांची. पूर्ण करायचा आहे. फक्त पूर्ण करायचं आहे, पदवी हो द्यायची खरंच आहे. आहे, आणि अभ्यासक्रम पूर्ण त्याचे करायचा आहे. कारण ते सिलेबस समोर ठेवून त्याच्याप्रमाणे हे काय आहे, हे मी तुमचे हे घेतलंय, आता हे राहिलंय, हे मग तुम्ही सोबतीचा अमुक अमुक पान काढा, त्याच्यामध्ये हे या पेज वरती आहे, मेदिनीयाचं ह्याच्यात आहे, ह्याच्यावरती तुम्हाला काय एखादी टीप येईल फक्त 5 मार्काची. हे असं सगळं शिकवलं जातंय. खूप पण चुकीचं आहे खरं हे. त्यांचीच संस्था, त्यांचेच पेपर, त्यांचेच हे. फक्त शास्त्रीचा एकच उपयोग आहे की तुम्ही तिथे जाऊन पेपर देणं. असं तिथे तुम्हाला काही कॉपी करणं किंवा असं काही तुम्ही तिथे करू शकत ते नव्हतं. जे काही ते शिकलात एक ना, आहे त्याचा तेवढं फायदा. हो एकच आहे. खरंच आहे, म्हणून मी आणि खरं म्हणजे हो. ऍडमिशन घेतली, पण आता मी काही देणार आणि नाहीये परीक्षा. माझ्या वेळेला जेव्हा केलं ते गणितासाठी मी केलं, कारण त्यावेळेला गणित म्हणजे हे नव्हतंच, ऍप बीप काही नव्हतंच. आपल्याला गणित येणंच आवश्यक होतं आणि पत्रिका कशी काढायची हे शिकणं आवश्यकच होतं त्या काळात. ठीक आहे, हरकत नाही मॅडम. धन्यवाद सगळ्यांना. कुबल मॅडम, आता समारोप करा सगळ्यांनी. सर एकच मिनिट फक्त, मी बोला, पुढच्या बोला. सोमवारी नसेन सर, मी गोंदवल्याला जाणार आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर ठीक. पुढच्या सोमवारी फक्त मी नाही. आता ऐका, पहिला पुढच्या सोमवारी काय घ्यायचं ते अजून नक्की नाही. बरं. हा बोला बोला मॅडम. मी म्हटलं माझ्याकडे डिग्री कुठलीच नाही आहे, पण मी नाही, कोणाला शिकवायला इलिजिबल आहे का मग? आवाज येत नाही तुमचा. मी म्हटलं माझ्याकडे डिग्री नाही कुठलीच, डिग्री आम्ही तुम्हाला देतो ना, कशाला चिंता करता. तर मग मी कोणाला शिकवायला पाहिजे का? इलिजिबल आहे का लिगली? हो हो. हो. ज्योतिषशास्त्र बघा असं आहे मॅडम, कायदा काय सांगतो, एखादा अध्यात्म शिकवायला त्याच्यामध्ये डिग्री लागत नाही. हे अध्यात्म आहे, वेदाचं एक अंग आहे, म्हणून तिथे तुम्हाला डिग्रीची कुठल्या त्याचं आम्ही आता डिग्री देऊ तुम्हाला, कशाला चिंता करता. सर्टिफाईड ॲस्ट्रॉलॉजर देऊन टाकेल. बरं ठीक आहे. एनिवे आता कुबल मॅडम हार्डलकर मॅडम बोलायचं होतं ना. मॅडम बोलताय का? सर खूपच आवडलं, मला खूप इच्छा होती शिकायची. सगळ्यांनी खूप सांगितलं. मी फक्त अभिप्रायाच्या शीर्षकाअंतर्गत इतकंच म्हणेन की सरांची जी इच्छा आहे की आपल्या विद्यार्थ्यांना इतक्या अंगाने ज्योतिषाचं नॉलेज त्यांनी दिलेलं आहे. मी गेल्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा नवरात्रीचे 9 दिवस थोडीशी ज्योतिषातली प्राथमिक माहिती, जो एका समान उद्दिष्टाने एकत्र आलेला गट त्यांच्या समोर मी सादर केली. आणि त्या दिवसांमध्ये सिनियर सिटीजन जेंट्स अँड लेडीज दोघांना सुद्धा त्याची खूप आवड निर्माण झाली. आणि त्याची पुन्हा यावर्षी जेव्हा आम्ही पुन्हा एकत्र आलो तेव्हा सुद्धा मी या गोष्टीची उजळणी नाही, इंट्रोडक्शन दिलं. आणि त्यानंतर माझं आवर्जून एक लेक्चर ठेवलं गेलं की मॅडम आम्हाला ही जी तुम्ही माहिती देता ती आम्हाला थोडीशी अधिकतेने द्या. म्हणून मी त्या दिवशी जवळजवळ 1.5 तासाचं एक व्याख्यान घेतलं आमच्या कॉलनीमध्ये. आणि त्या व्याख्यानानंतर माझ्याकडे सिनियर सिटीजनचे 3-4 लेडीज आल्या आणि त्या म्हणाल्या, आम्हाला तुम्ही ही जी माहिती देता त्याची प्राथमिक माहिती तरी आम्हाला शिकवा, कारण हे शिकून आता आम्हाला काही व्यवसाय करायचा नाही, पण तुम्ही जी माहिती दिली त्यातून जे आम्हाला कळलं त्याचा जो आनंद आहे
तो आम्हाला ह्या वयात घेता येईल आणि थोड्याशा गोष्टी कळतील. तर त्या दृष्टीने, आणि सध्या माझे 2 विद्यार्थी असे आहेत की ते CS झालेले आहेत, पण त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी त्या सोडवताना त्यांना ज्या पद्धतीने त्यांची पत्रिका समजून सांगितली, त्याच्यातून त्यांना एवढी आवड निर्माण झाली की रोज संध्याकाळी 5:30 ते 6:30 पर्यंत ते माझ्या बरोबर असतात आणि बऱ्याचशा गोष्टी समजून घेतात की आता हा ग्रह इथे गेला म्हणजे आता काय होणार, आता चंद्र इथून चाललाय. म्हणजे ताराचक्रापासून ते आरूढ लग्नापर्यंत त्यांना काय काय बदल का होत आहेत हे सांगितल्यामुळे त्यांच्यात इतकी बेसिकली दृष्टिकोन निर्माण झाला की मला त्या CS विद्यार्थ्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही ह्या पद्धतीने जे शिकवताय ना, तर असं वाटतंय की शालेय लेवलवर हा विषय असायलाच पाहिजे, की बेसिक जर ज्ञान मुलांना मिळालं तर मला काय करायला हवं, माझं कुठे चुकतं हे कळेल. तर हे सारं समजून देण्याचं कौशल्य हे सर तुमच्याकडे होतं, म्हणून ते आमच्यात झिरपलं आणि म्हणून आज आम्ही उभं राहून ते बोलण्याचं धाडस करतोय. या सगळ्याच्या मागे तुम्ही शिल्पकार आहात, तेव्हा तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बरं, आता कुबल मॅडम समारोप करा. हो हो, करते. आता सगळ्यांनी खूपच छान समारोप केलाय, पण करते मी परत. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. ते आपल्या साधना मॅडम पण म्हणाल्या सगळ्यांनी हे केलं, तर ऍक्च्युअली डिग्री बिग्री मला पण नाही काही माहिती, पण आम्ही तुमचे स्टुडंट आहोत हीच म्हणजे मला वाटतं आमच्यासाठी खूपच मोठी ही डिग्री आहे. आणि आता सगळेच म्हणजे खूप ज्यांच्याकडे डिग्री आहे त्यांनी तर त्यांचे अनुभव सांगितले, पण नसलेल्यांचं काही नाही. म्हणजे कारण जे ऍक्च्युअल रूट पासून जे शिकायचे ते सगळं तुम्ही सर शिकवलेलं आहे, त्यासाठी तर मी रोजच तुमचे कोटी कोटी तुम्हाला धन्यवाद देतेच. पण हा आकाशिक सारखा विषय सुरू करून तुम्ही तर आम्हाला म्हणजे काय अगदी म्हणजे आमच्याकडे शब्दच नाहीयेत की काय. आता ह्याचं आम्हाला म्हणजे खूप काय म्हणायचं, सातत्य तर ठेवायला हवंच, नो डाऊट. कारण अगोदर जे तुम्ही म्हणजे ध्यान धारणा शिकवली आणि ह्याचं मेनच ते आहे, ते ध्यान म्हणजे व्यवस्थित ज्याला करता येईल ना तो पटकन म्हणजे, आणि त्याचे अनुभव पण येतीलच. आता हे कार्ड्स तर त्याच्याबरोबर तुम्ही शिकवलेच. अगोदर आपण 40 कार्ड नाही सॉरी 22 घेतले, आणि आता हे स्क्रोल, कीज, रोजेस आणि फोर्सेस मिळून हे 40, म्हणजे एकूण 62 कार्ड आहेत ह्याच्यात. तर आता आज आपण परत मी पटकन थोडक्यात सांगते. म्हणजे हे आज आपण म्हणजे फोर्सेस कार्ड शिकलो, म्हणजे ऍक्शन, पॉवर, नॅचरल एनर्जी असं आपण म्हणूया, किंवा अग्नितत्व. त्यांनी तत्व पण दिले. स्क्रोलला वायू दिले, कीजला पृथ्वी दिले, रोजेसला जल दिले आणि फोर्सेसला अग्नी दिले. तर आज आपण हे 10 कार्ड अग्नितत्वाचे हे केलेत, वाचले. त्याच्यात सगळ्यात पहिलं किंग ऑफ फोर्सेस, म्हणजे तो राजा आहे. तिथे पंचतत्व पण आहे. त्याच्यानंतर ते प्राणी दाखवले, कोला आहे, ससा आहे, ते सांबर किंवा काळवीट काय व्हॉट एव्हर जे म्हणायचं ते आहे. म्हणजे इथे असं कुठलाही जातक आला आणि हे कार्ड आलं तर आपण त्याला सांगणार की काळजी करू नको, तुझं काम होईल, पण ताकद पण लावावी लागेल, श्रम करावे लागतील आणि मग तुला अधिकार मिळेल असं. मग दुसरं क्वीन ऑफ फोर्सेस, मग ती राणी दाखवली आहे. म्हणजे ती अशी पाण्यात उभी आहे आणि तिच्या एका हातात सूर्य आणि चंद्र, म्हणजे दोन्ही पण त्या एनर्जीज आहेत तिने स्वीकारलेल्या आहेत. म्हणजे तर्क आणि अंतर्ज्ञान याचा संतुलन असं आपण म्हणू शकतो. मग हे पण खूप पॉझिटिव्ह आहे. जातकाचे सगळे प्रश्न तर सुटतीलच, आणि समजा सूर्य आणि चंद्राची उपासना करायला पण सांगू शकतो आपण. आणि ती राणीच दाखवली आहे म्हणून तुम्ही एखाद्या स्त्रीची पण मदत घ्या, म्हणजे असं. मग नंतर तिसरं आहे वन ऑफ फोर्सेस, म्हणजे ते द आकाशिक फील्ड असं. म्हणजे ते तर एकदम खूप पॉझिटिव्हच कार्ड, कारण पूर्ण वैश्विक ऊर्जा अशी दाखवलेली आहे तिथे. म्हणजे जातकाने कुठलाही प्रश्न विचारला तर चांगल्याच गोष्टी घडतील, त्याला नवीन संधी पण मिळेल. शिवाय संधी मिळाली तर दैवी मदत पण मिळेल, म्हणजे त्या दैवी मदत घेऊन त्याचे कार्य पूर्ण होतील असं आपण सांगू शकतो. नंतर टू ऑफ फोर्सेस, द विलो, म्हणजे एक झाड तर दाखवलंय मोठं, पण त्याच्या फांद्या इतक्या लवचिक आणि त्या खाली झुकणाऱ्या आहेत. म्हणजे तुम्ही फ्लेक्झिबल राहा असं.
किंवा लवचिक राहा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पॉझिटिव्हच आहे हे पण कार्ड. मग नंतर आहे 3 ऑफ फोर्सेस, द बर्ड्स नेस्ट, म्हणजे तो एक पक्षी, त्याच्यानंतर तो त्याचे ते 3 पिल्ल नुकतेच जन्माला आले, म्हणजे तिथे मातृत्व पण आहे किंवा संततीचा प्रश्न असेल तर ते पण होईल. म्हणजे एक असं घर, परिवार, निर्मिती, वाढ, मातृत्व अशा अर्थाचं ते कार्ड आहे. मग नंतर 6वं कार्ड आहे 4 ऑफ फोर्सेस, म्हणजे इथे 2 ऋतू दाखवले, स्प्रिंग आणि ऑटम, म्हणजे वसंत ऋतू पण दाखवलाय आणि शरद ऋतू पण दाखवलंय. म्हणजे नवीन आरंभ आहे, म्हणजे तुम्ही जे मेहनत केली आहे त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळेल. मग नंतर 5 ऑफ फोर्सेस आहे ते समर आणि विंटर. मग इथे पण आपण असं सांगू शकतो की तुम्ही जी जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल. मग 6 ऑफ फोर्सेस आहे, हे जरा म्हणजे नाही चांगलं, हे पण धबधबा असं वॉटरफॉल असं दाखवलंय. मग तिथे पण म्हणजे जातकाला विचारलं तर विजयी होईल आणि ईश्वरी कृपा आहे, भरभराट होईल असं आपण सांगू शकतो. मग 7 ऑफ फोर्सेस बॅलन्स आहे, तर तिथे तो बॅलन्स पण दाखवलाय, असे कागदपत्र पण व्यवस्थित ठेवलेले दाखवलेत आणि एक असं ऊर्जा म्हणजे विंडो म्हणा किंवा दरवाजा आहे तिथून प्रकाश पण येतो. तुम्ही म्हणालात की हे तूळ राशीचं कार्ड आहे, कारण तिथं बॅलन्स पण दाखवलाय, म्हणजे विजय मिळेल आणि असं काय म्हणतात प्रगतीचा काळ आहे असं पण म्हणू शकतो. हे शेवटचं जे कार्ड आहे 8 ऑफ फोर्सेस, म्हणजे इथे लाइटनिंग बोल्ट अशी वीज चमकते, हे थोडंसं म्हणजे निगेटिव्ह म्हणावं लागेल, म्हणजे असं फार पॉझिटिव्ह नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट असं ताणून धरली जाईल किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती पण येऊ शकते, अचानक घटना घडतील असं आपण म्हणू शकतो, किंवा एखादी गोष्ट हातातून निघून जाईल आणि पुनर्बांधणी करावी लागेल अशा अर्थाचं. तर सर अतिशय उत्तम क्लास झालाय, म्हणजे हे आकाशिक रेकॉर्ड कधी ऐकलंय नव्हतं आणि काही नाही, आणि हे एवढं छान म्हणजे आम्हाला शिकायला मिळेल असं नक्कीच नव्हतं वाटलं, पण तुम्ही ते शिकवलं त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल, ह्यूज थँक्यू. ग्रॅटिट्यूड. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. ऑल द बेस्ट सगळ्यांना, हार्दिक शुभेच्छा. थँक्यू ऑल, थँक्यू सो मच सर. थँक्यू खूप सर. धन्यवाद सर. क्लास मनीषा खूपच मॅडम, छान झाला. धन्यवाद सर. धन्यवाद. गुड नाईट. धन्यवाद धन्यवाद सर. सर. सोमवारी होईल का आपला क्लास सर? नमस्कार करतो सर. नमस्ते.